नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उदय कदम. शाश्वत अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत. संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2024 पार पडली. यामध्ये मराठी या विषयाचे 50 प्रश्न, त्या 50 प्रश्नापैकी व्याकरणावर 28 प्रश्न होते, शब्दसंग्रहावर 17 प्रश्न आणि 5 प्रश्न उतारा होते. हा पेपर मीडियम स्वरूपाचा होता मित्रांनो, मॉडरेट टू टफ असा पेपर होता. याच्यामध्ये पी-वाय-क्यूचा ज्यांनी जास्त अभ्यास केलाय अशा मुलांना हा पेपर अगदी सोपा गेलेला आहे. आपली शाश्वतची टेस्ट सिरीज असेल, झिरो एरर मराठी असेल, बरोबर का? त्याबरोबरच आपली व्याकरणाची नोट्स असेल, याच्या बाहेर हा पेपर नव्हता. अगदी पैकीच्या पैकी मार्क्स येऊ शकतात, हे लक्षात घ्यायचं आहे. आता बघा, तर याच्यामध्ये जर बघितलं आपण, की व्याकरण 28 प्रश्न, शब्दसंग्रह 17 आणि उतारा 5 प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न आपण बघूया, त्याचं उत्तर नेमकं काय आहे. तर साटेलोटे हा जर शब्द बघितला, याच्यामध्ये बघा हा शब्द कुठल्या प्रकारचा आहे? तर साटेलोटे हा अंशाभ्यस्त शब्द असणार, लक्षात घ्या. कारण का, की हा पूर्णाभ्यस्त नाही, याच्यामध्ये कुठला ध्वनिवाचक नाहीये आणि हा सामासिक शब्द नाहीये. तर याच्यामध्ये काही अंशी हा शब्द गाळलेला आहे, म्हणून हा अंशाभ्यस्त शब्द असणार आहे. याचं उत्तर 3 असणार आहे. आता बघा, इथे काय विचारलंय बघा, खालील वाक्याचा प्रकार सांगा असं विचारलेलं आहे. नद्यांना प्रचंड पूर आला. नद्यांना प्रचंड पूर आला. या वाक्यात नकार आहे का? नाहीये, हा पर्याय गेला. प्रश्न विचारलाय का? नाहीये. याच्यामध्ये आज्ञा म्हणजे आज्ञार्थक वाक्यामध्ये काय आहे? आज्ञा केलेली आहे, विनंती आहे, परवानगी आहे, सल्ला, उपदेश कुठलाही प्रकार नसल्यामुळे हा नसणारच आहे. म्हणजे केवळ नद्यांना प्रचंड पूर आला, केवळ विधान केलेलं आहे, म्हणून याचं उत्तर 3 येणार आहे. बरोबर का? ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेलं असतं अशा वाक्यांना विधानार्थी वाक्य असं म्हणतात, म्हणून उत्तर 3 असणार आहे. आता पुढे बघा, पुढीलपैकी विधानार्थी वाक्य कोणतं? बघा काय विचारलंय तुम्हाला, विधानार्थी वाक्य कोणतं असा प्रश्न विचारलाय. तू आलास तर मी येईन. तर आले म्हणजे काय असणार आहे? संकेतार्थी असणार आहे. त्यामुळे हे वाक्य विधानार्थी नाहीये. पावसात खेळू नकोस, वादळामुळे फार विनाश झाला आहे. अरे रे, फार वाईट झाले. मग या वाक्यामध्ये पावसात खेळू नकोस हे वाक्य काय आहे? नकारार्थी वाक्य आहे. आणि वादळामुळे फार विनाश झाला आहे, म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? केवळ विधान केलेलं आहे ते काय असणार आहे? वादळामुळे फार विनाश झाला आहे. या वाक्यामध्ये केवळ विधान केलंय, म्हणून याला विधानार्थी वाक्य असं म्हणायचं. म्हणून उत्तर काय असणार याचं? 3 असणार आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. आता बघा, पुढचा प्रश्न काय म्हटले, पुढीलपैकी मिश्र वाक्य ओळखा. मिश्र वाक्य ओळखा असं विचारलेलं आहे. नीट बघायचंय. राजांनी गनिमी कावा करण्याचे ठरवले, तेव्हाच खानाचा पराभव निश्चित झाला. जेव्हा तेव्हा, बरं, तो यावेळी घरी असेल किंवा, किंवाने जोडले वाक्य हे, आणीने जोडले हे, वन जोडले, म्हणजे हे वाक्य काय असेल? संयुक्त वाक्य असेल. त्यामुळे हे तिन्ही पर्याय नसणार आहे, म्हणजे उत्तर काय असणार आहे? 1 असणार आहे. बरोबर का? म्हणजे बघता क्षणी याचं उत्तर आपण सहज सांगू शकतो. बघा, आता पुढीलपैकी प्रत्यय साधित शब्द कोणता? आपल्या झिरो एरर मराठीमध्ये आपले जेवढे काही पी-वाय-क्यू आहेत, त्याबरोबर आपला काही सार आहे. या सारामधून हे प्रश्न आहेत बघा. आता वाढपी, वाढ हा या शब्दाला पी हा मराठी शब्द लागलेला बघा, प्रत्यय. बरोबर का? तुम्हाला विचारलंय काय? प्रत्यय साधित शब्द विचारलाय. बरोबर का? आता सायकल हा मूळ शब्द आहे, ताप हा मूळ शब्द आहे, दरवर्षी हा उपसर्गघटित शब्द आहे. त्यामुळे हा येणार नाही, लक्षात घ्या. म्हणजे हे प्रत्यय नाही येत. बरोबर का? मग हा एकमेव शब्द प्रत्यय घटित आहे, म्हणजे उत्तर याचं 1 असणार आहे. ओके, चला पुढे. आता उतारा आपण बघूयात. उतार्याचे प्रश्न बघा. कोऱ्या मनाची माणसं नात्यात तणाव निर्माण करतात जेव्हा, आता काय म्हटलं उतार्यामध्ये जर बघितलं, तर पहिल्या याच्यामध्ये पॅराग्राफमध्ये, पहिल्या पानावर पॅराग्राफमध्ये काय आलंय, की त्याच्या घरात सुबत्ता असते, परंतु मानसिक दारिद्र्यही असतं. असं या ठिकाणी म्हटलंय का? तर त्याच्या घरात सुबत्ता असते, भरपूर काही आहे, पण त्याची मानसिक दारिद्र्य असल्यामुळे त्याच्या घरामध्ये कोऱ्या मनाची माणसं नात्यात तणाव निर्माण करू शकतात. म्हणून याचं उत्तर फक्त अ बरोबर येणार आहे. उतार्याचे प्रश्न मी पटपट सांगतो. बघा, मराठी संतांनी दिवाळीचा संबंध कशाशी जोडलेला आहे? आत्मनंदाशी, म्हणजे आत्मानंदाशी जोडलेला आहे, म्हणजे फक्त काय बरोबर असणार या ठिकाणी? फक्त ब बरोबर असणार आहे. ओके, पुढे बघा, जीवनमुक्त आनंदाचा संबंध दिवाळीशी का जोडला जातो? तर काय म्हटलं, की कारण मनातला अंधार फिटला जातो. बरोबर आहे. आणि त्याच्याबरोबरच त्यांनी काय म्हटलं, की कारण अंतरीची ज्योत प्रकाशमान होते. म्हणजे अ आणि क हा पर्याय या ठिकाणी संतांनी सांगितलेला आहे. म्हणजे उत्तर या ठिकाणी 3 असणार आहे. प्रस्तुत उतारासारखा आहे. या उतारात जर बघितलं मित्रांनो, तर उजेडाचा अर्थ या ठिकाणी उजेडाची ओळख करून दिलेली आहे. म्हणजे दिवाळीचा सण आहे, दिव्याचे प्रकार आहे, असं काही नाही येणार, लक्षात घ्या. उजेडाची ओळख हे मी माझ्या मतीप्रमाणे सांगतो, याचं उत्तर 1 यायला पाहिजे. कारण या उतार्याचा जर सार बघितला तर उजेडाबद्दल बोललोय. उजेड म्हणजे नेमका काय आहे? बरोबर का? म्हणून उत्तर याच्या ठिकाणी 1 असणार आहे. मानसिक दारिद्र्य असेल तरच कोणत्या गोष्टीला अर्थ उरत नाही. बघा, घरामध्ये लक्ष्मी आहे, सुबत्ता आहे, सगळं आहे. पण मानसिक दारिद्र्य असेल तर म्हणजे कुठल्या श्रीमंतीला कुठलाही अर्थ उरत नाहीये, लक्षात घ्या. असं उत्तरात म्हटलंय, म्हणून उत्तर 2 याचं येणार आहे. आता तुम्हाला विचारलंय प्रश्नामध्ये काय,
खालीलपैकी कोणते वर्ण तालव्य आणि दंत तालव्य बघा परत परत रिपीट आहे हा राज्यसेवेला आता नुकताच एक प्रश्न आला होता बरोबर आहे म्हणजे जसं की च छ ज झ या च छ ज झ चा आपण जर बघितलं आपण जप नामस्मरण करणे आणि जप काळजी घे इथं य लावून उच्चार झाला इथं अ लावून उच्चार झाला बरोबर का आपण टेस्टमध्ये हे अशा प्रकारचे प्रश्न घेतले होते जप म्हणजे नामस्मरण करणे आणि जप म्हणजे काळजी घेणे तालव्य आणि दंत तालव्य अशा दोन्ही स्वरूपाचा जो उच्चार आहे त्याला आपण काय म्हणतो हे च छ ज झ या वर्णाचा उच्चार तालव्य आणि दंतालव्य या स्वरूपासारखा होतो म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे 3 असणार आहे हा ओष्ठ्य झाला हा मूर्धन्य झाला आता यरलव त्यामध्ये मिक्स मध्ये बरोबर का म्हणून उत्तर काय आलं याचं 3 खालीलपैकी संयुक्त स्वर विचारले तुम्हाला काय विचारले संयुक्त स्वर अ इ उ रू हे रस्व आहेत बरोबर का आ ई उ हे दीर्घ आहेत याच्यामध्ये जर बघितलं तर ए आई ओ औ हे संयुक्त असणार आहे कारण का म्हणजे दोन स्वर एकत्र येतात बघा ए अ अधिक ई किंवा ई ऐ आ अधिक ई किंवा ई बरोबर का त्याच्याबरोबर ओ अ अधिक उ किंवा उ आणि औ इथे आ अधिक उ किंवा उ बरोबर का म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा अधिक स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वरांना संयुक्त स्वर असं म्हणतात म्हणून उत्तर 4 आहे झिरो एरर मराठी पीवायक्यू यातून रिपीट झालेला आहे लक्षात घ्या परत 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 रिपीट आहे पीवायक्यू आता बघा श्रीमंत माणसांना गर्व असतो हा सुद्धा प्रश्न पीवायक्यू रिपीट आहे झिरो एररच्या सारामध्ये आपण दिलेला आहे लक्षात घ्या आपल्या नोट्स मध्ये आहे मग श्रीमंत माणसाला कोणत्या माणसांना श्रीमंत माणसांना गर्व असतो या वाक्यातील विशेषणाचं नामात रूपांतर करा हे विशेषण आहे माणूस कसा आहे श्रीमंत आहे मग श्रीमंत काय आहे विशेषण आहे श्रीमंत माणसांना बरोबर का श्रीमंतांना विशेषण साधित नाम आहे बरोबर का म्हणजे उत्तर काय असणार आहे 2 असणार आहे म्हणजे श्रीमंत माणूस असं म्हणण्याच्या ऐवजी हे झालं नाम आणि हे झालं विशेषण या दोघापासून जे तयार होतं त्याला विशेषण साधित नाम असं म्हणतो म्हणजे आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो श्रीमंतांना लक्षात घ्या श्रीमंतांना केलं मग ते उत्तर कुठे असणार आहे इथे आहे का नाहीये याच्यात आहे का नाहीये उत्तर 2 बरोबर आहे चला पुढे पीवायक्यू बेस प्रश्न होता हा आपल्या टेस्ट सिरीज मध्ये मी परत परत बोललो होतो या प्रश्नावर बघा कर्तरी प्रयोगात क्रियापद हे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालतं कर्तरी प्रयोगात कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापदाच्या रूपात बदल होतो म्हणजे काय होतं कर्ता हा धातू रूपेश असतो बरोबर आहे कर्मणी प्रयोगात कर्ता हा प्रथमांत कधीच नसतो हे टेस्ट सिरीज मध्ये परत परत मी सांगितलं की बा त्याने आंबा खाल्ला बरोबर खाणारा तो खाण्याची क्रिया आंब्यावर आहे कर्ता हा तृतीयांत किंवा चतुर्थांत असतो कर्म प्रथमांत असतो त्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे भावे प्रयोगात कर्ता किंवा कर्म हे दोन्हीही गौण असतात कर्तरी प्रयोगात कर्त्यानुसार क्रियापद बदलतं कर्मणी प्रयोगात कर्मानुसार क्रियापद बदलतं भावे प्रयोगात कर्ता आणि कर्म गौण असतात क्रियापद कोणाचंही ऐकत नाही क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र असतं बरोबर का अशा वेळेस कर्ता आणि कर्म हे गौण असतात बरोबर का क्रियापद हे कोणाचंही ऐकत नाही त्यामुळे ए बी सी हे तिन्ही विधानं बरोबर असणारे पर्याय 2 ओके चला पुढे काय विचारलं तुम्हाला षष्टी आणि सप्तमी एकवचनी विभक्तीचे अनुक्रमे आता षष्टीमध्ये इथं काय आले चाचीचे आले हे येईल का ने एसी तृतीयच आहे हा तय्या येईल का नाही हा येईल का नाही मग काय असेल बरं चाचीचे षष्टी तय्या तय्या तिकडे समान आहेत म्हणजे उत्तर काय असणार आहे 4 प्रत्ययावर सुद्धा प्रश्न खूप आहेत आणि हा पीवायक्यू बघितलं पाहिजे आपण झिरो मराठीच्या पाठीमागे सार दिले त्यामध्ये आहे आता बघा हा प्रश्न समाजातील दुष्ट प्रवृत्तीचे लोक आता अवर्णनीय अवर्णनीय म्हणजे काय बरं ज्याचं वर्णन करता येत नाही असा त्यामुळे तो नसणार आहे समाजकंटक म्हणजे समाजकंटक आपण पेपरला बातमी असते किंवा समाजकंटकांनी गाड्या फोडल्या बरोबर का समाजकंटकांनी हायदोस घातला बरोबर का अशा स्वरूपाच्या बातम्या असतात बघा समाजकंटक म्हणजे कोण तर समाजातील दुष्ट प्रवृत्तीचे लोक बरोबर का स्वामीनिष्ठ म्हणजे कोण स्वामीच्या आज्ञेत राहणारी आणि मुकबधीर बरोबर का ज्यांना ऐकू येत नाही असे मुकबधीर लोक बरोबर का उत्तर याचं 2 असणार आहे आता बघा हा पीवायक्यू जशाच तसा रिपीट झालेला आहे बरोबर आहे म्हणजे झिरो एरर मराठी जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला बघा
वेदांश कोणत्याही प्रश्नाचं तत्काळ उत्तर देतो. आता अष्टपैलू म्हणजे कोणत्याही कामामध्ये म्हणजे जो काही यांना अष्टपैलू त्याला 8 प्रकारचे पैलू पडलेले आहेत. हां, बुद्धी प्रामाण्यवादी म्हणजे बुद्धीचा विचार करून वागणारा. म्हणजे इथं काय येईल उत्तर याचं हजर-जबाबी. म्हणजे काय बरं? वेदांश कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तत्काळ देतो. म्हणजे कोण? हजर-जबाबी आहे. पटकन उत्तर देतो. बरोबर का? आणि संशोधक म्हणजे काय? शोध शोध करणारा, म्हणजे संशोधन करणारा. आणि इथे अष्टपैलू म्हणजे काय? सर्व क्षेत्रात पारंगत असणार आहे. बरोबर का? आणि बुद्धीला प्रमाण मानून जो काही विचारसरणी असते त्याला बुद्धी प्रामाण्यवादी असं आपण म्हणतो. म्हणजे सद्सद विवेक बुद्धीचा वापर करतात. त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे? 4 असणार आहे. ओके. आता बघा पुढीलपैकी सामासिक शब्द कोणते असं विचारलंय तुम्हाला. आता बघा नीट बघायचं, सायकल हा मूळ शब्द आहे त्यामुळे येणार नाही. कलमदान, कलमदान प्रत्यय घटित. झोपाळू, इथं आळू हा प्रत्यय लागलाय. इथं दान हा प्रत्यय लागलाय. त्यामुळे हे प्रत्यय घटित शब्द आहेत. तुम्हाला विचारले काय? सामासिक शब्द विचारलाय. वनभोजन, वनातील भोजन. सप्तमी तत्पुरुष समास आहे. सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास. बरोबर का? म्हणजे याचं उत्तर काय यायला पाहिजे? याचं उत्तर 1 यायला पाहिजे. ओके? आलं लक्षात? म्हणजे पुढचा प्रश्न बघा. काय विचारलं तुम्हाला? सिद्ध शब्द. बरोबर आहे? आता सिद्ध शब्द मुळात यश हा सिद्ध शब्द असणार आहे. यशस्वी प्रत्यय घटित आहे. अपयशी उपसर्ग घटित शब्द. यशस्वी श्री लागले. म्हणजे उत्तर मूळ शब्द हा यश आहे. म्हणजे मूळ शब्दाला जो शब्द सिद्ध आहे, मूळ आहे, स्वयंभू आहे, अशा शब्दांना सिद्ध शब्द असं म्हणतात. मग उत्तर काय असणार आहे? 1 असणार आहे. हे आपलं लक्षात घ्यायचं आहे. ओके. आता पुढे बघा. अभिभाषण हा शब्द आहे. काय विचारले? अभिभाषण. अभि हा काय आहे? उपसर्ग आहे. म्हणजे हे उपसर्ग घटित किंवा उपसर्ग साधित शब्द आहे. कारण तो शब्दाच्या भाषण या शब्दाच्या अगोदर आला. बरोबर का? इथे कुठं आला? अभि इथे आला. मग याचं उत्तर काय यायला पाहिजे? उपसर्ग आहे ना, नंतर शब्द असतात आणि प्रत्येक शब्दाच्या पुढे लागतात आणि इथे शब्दाच्या मागे काय लागतात? उपसर्ग लागतात. उपसर्ग घटित शब्द किंवा उपसर्ग साधित शब्द आहे. याचं उत्तर 3 असणार आहे. आता बघा या ठिकाणी काय विचारलं तुम्हाला? अरे रे रे आणि कडे ही अनुक्रमे कोणत्या अव्ययाची उदाहरणे आहेत? बघा. आता अरे रे म्हणलं की उभय आणि अव्यय येईल का? क्रियाविशेषण अव्यय येईल का? शब्दयोगी अव्यय येईल का? नाही. केवळ प्रयोगी अव्यय आहे. संपलं. आलं उत्तर. बघायची पण गरज नाही. आता आणि 2 वाक्य जोडण्याचं काम करतं म्हणजे उभय आणि अव्यय. कुठे चालला? दिक्वाचक शब्दयोगी अव्यय कडे, मंदिराकडे दिक्वाचक. उत्तर 2 आहे. बरोबर का? याचं उत्तर 2 आहे. आता काय विचारलंय? संबोधन. अगदी सोपा प्रश्न होता. PYQ आपण झिरो एरर मराठीमध्ये सार दिलाय. त्या सारामध्ये किंवा असे बरेच प्रश्न आहेत बघा. तर या सारामधून हा प्रश्न आलेला आहे. संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापरतात? अरे राम, कॉमा इकडे. बरोबर का? मग या वाक्यामध्ये संबोधन आहे. मग काय वापरलंय आपण? स्वल्प विराम वापरलेला आहे. आपल्या झिरो एरर मराठीमध्ये आपण जे काही प्रश्न PYQ विचारले त्याच्या पाठीमागे सार दिलाय. ते सार नक्की वाचा. तुम्हाला 4ही पर्यायाचं विश्लेषण तर आपण दिलेच आहे. पण सगळ्या विरामचिन्हांचा अभ्यास तुम्हाला त्या प्रत्येक टॉपिकच्या पाठीमागे झालेला आहे. त्यापैकी एक असणार आहे मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके. आता बघा बरोबर असलेला पर्याय लिहा असा प्रश्न आलाय. ट, ठ, प, फ. आता मुळात काय? तिच्यामध्ये जर बघितलं ट, ठ कठोर आहे. प, फ कठोर आहे. इथं काय पाहिजे? कठोर. ही मुळामध्ये कठोर आहेत. आता ग, घ याच्यात जर बघितलं क, ख कठोर, ग, घ मृदू, प, फ कठोर आहे आणि ब, भ मृदू आहे. म्हणजे इथं काय पाहिजे होतं? मृदू पाहिजे होतं. आपण टेस्टमध्ये घेतलं होतं. आपण सगळे प्रश्न PYQ घेतो बघा. ण, य, म, न ही अनुनासिक आहेत. आहे बरोबर आहे. हे चूक आहे, हे चूक आहे. केवळ सी बरोबर आहे. याचं उत्तर 3 आहे. लक्षात घ्या. बरोबर का? आपल्या PYQ आणि आपल्या टेस्ट सीरीजमध्ये जे काही आपण प्रश्नांना PYQ लिंकेज केले होते, त्यातून बरेच प्रश्न आपल्याला इथे दिसतायत. आता आजारानंतर मला आता खेळवते, या वाक्यातील खेळवते हे क्रियापद काय असणार आहे? आता बघा, खेळवते, मला खेळवते हां. नीट बघायचं आहे. खेळवते, मला आता खेळवते. शक्य क्रियापद पहिलाच पर्याय असणार आहे ना. जावते, बसवते, पिवते. आपण याच्यामध्ये शक्य क्रियापद आणि प्रायोजक क्रियापद आपल्या टेस्ट सीरीजमध्ये आपल्या PYQच्या बॅचमध्ये आपण सातत्याने याच्यावर विश्लेषण केलेलं आहे आणि तो जशास तसा प्रश्न आलेला आहे मित्रांनो, लक्षात घ्या. बरोबर आहे? पुढे बघा. विस्तीर्ण आकाशात तेजस्वी तारे चमकतात
आता या ठिकाणी जर बघितलं की तर काय की बस संख्या विशेषण येऊ शकत नाही, सार्वनामिक तर नाहीच आहे, पूर्णांकवाचक नाहीये, लक्षात घ्या. हा गुणवाचक आहे. गुणवाचक रंग, रूप, आकार, दर्जा कशामध्ये सांगितलं जातो? गुणवाचक विशेषणामध्ये सांगितला जातो. मग इथे आकार आहे, विस्तीर्ण, मोठा, बरोबर का? आकाशात तेजस्वी तारे चमकतात. कोणत्या आकाशात? विस्तीर्ण आकाशामध्ये. मग याचं उत्तर काय यायला पाहिजे? 2 यायला पाहिजे. उत्तर 2 असणार आहे. ओके, चला पुढे. पीडा हा शब्द कुठल्या भाषेतून तो मराठीमध्ये आलेला आहे? तर मुळामध्ये पीडा हा तत्सम शब्द आहे, लक्षात घ्या. कुठला शब्द आहे? तत्सम शब्द आहे. बघा, आता हा टेस्टमध्ये हा प्रश्न आपण घेतला होता की नाही घेतला होता? आपण बऱ्याच वेळा पीवायक्यू पण घेतला, टेस्टमध्ये पण हा प्रश्न घेतला होता. बघा आता खगेंद्र, बरोबर आहे. द्विराज, वेनतेय, बरोबर का? विहगम म्हणजे कोण? पक्षी, द्विज, बरोबर का? म्हणजे हा पक्षाचा समानार्थी आहे. आणि तुम्हाला विचारले काय? गरुड या शब्दाला कोणता समानार्थी शब्द नाहीये? ज्यांनी ज्यांनी आपल्या टेस्ट दिल्या त्या मुलांना हे प्रश्न ताबडतोब 10 सेकंदामध्ये हा प्रश्न सुटला असणार आहे. 4 आपण घेतलेला होता, लक्षात घ्या. ओके, उत्तर याचं काय येणार आहे? 4 येणार आहे. पुढे बघा, खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही असं विचारले बघा. डोके घेतला होता आपण टेस्ट सिरीज मध्ये, आपल्या पीवायक्यू मध्ये सुद्धा आहे. धोंडा, हा आता घमेल, बाजरी सुद्धा देशी आहे. घमेल हा पोर्तुगीज शब्द आहे. म्हणजे आपल्या टेस्ट मध्ये आपण घेतला होता. नंबर 1. नंबर 2, आपलं झिरो एरर मराठी आहे, याच्यामध्ये सातत्यानं आलेलं आहे, बरोबर आहे. आणि शेवटी आपण सारामध्ये सुद्धा दिलेलं आहे. ओके, उत्तर याचं काय असणार आहे? 3. घमेला हा पोर्तुगीज शब्द आहे. आता हा प्रश्न आपण टेस्ट सिरीज मध्ये घेतला होता बघा, वाक्य संकलनामध्ये. राजू इतरांच्या आधी जेवला कारण त्याला भूक लागली. कारणबोधक आहे. मग कारणबोधक उभयान्वी अव्ययानं जोडलेलं वाक्य कोणतं वाक्य असतं? तर ते मिश्र वाक्य असतं. कारण, स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक आणि संकेतबोधक उभयान्वी अव्ययानं जोडलेले वाक्य हे काय असतात? मिश्र वाक्य असतात. याचं उत्तर काय येणार आहे? 3 येणार आहे. ओके, चला पुढे. मी तुम्हाला जे काही सांगतो आहे ते अगोदर तुम्ही नीट समजावून घ्या. जे तेनं जोडलेलं, संबंधित सर्वनामानं जोडलेलं वाक्य सुद्धा काय असतं? मिश्र वाक्य असतं. हे पण आपल्या टेस्ट सिरीज मध्ये आपण हे उदाहरणं घेतलेली आहेत, बरोबर का? उत्तर काय असणार याचं? 2. बघा आता हा प्रश्न जर बघितलं तर पीवायक्यू आहे. झिरो एरर मराठीमध्ये 4ही पर्यायाचं विश्लेषण शब्दसंग्रहामध्ये आपण उत्कृष्ट दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर नीट बघायचंय, ओढ लागणे. आता ओढ लागणे म्हणजे काय? आतुरता वाढणे, नाही का? एखाद्या मैत्रिणीला जर भेटायचं असेल तर तिची ओढ लागलेली आहे, तिला म्हणायचं आतुरता वाढलेली आहे, तिला भेटायची, बरोबर का? औषधाला नसणे म्हणजे काय? मुळीच नसणे. आपण म्हणतो ना, आपण ते काय औषधाला उरलं नाहीये, म्हणजे कुठल्याच प्रकारचं शिल्लक नसणे. याच्यावर उत्तर काढू शकतो. बीचं उत्तर 1 आहे, सीचं उत्तर 2 आहे. मग आता बघा, आहुती देणे म्हणजे काय? सर्वस्व अर्पण करणे. आणि अग्निदिव्य करणे म्हणजे मोठा त्याग करणे. याचं उत्तर आपल्याला काढता येईल. उत्तर काय असणार आहे? 1 असणार आहे. ओके, उत्तर याचं 1 आहे बघा. आणि यावेळेस थोडंसं काय झालेलं आहे, व्याकरणापेक्षा जास्त प्रश्न शब्दसंग्रह म्हणजे जर बघितलं की तुलनेनं जर बघितलं आपण की मागच्या वर्षीच्या गट क मध्ये बघा की इथे जर प्रश्न जे आहेत ना 28 आणि 17 हा रेशो बदललेला आहे. म्हणजे अगोदर काय व्हायचं की साधारणतः 15 पर्यंत शब्दसंग्रह असायचे आणि हे 30 प्लस असायचे, लक्षात घ्या, बरोबर का? पण शब्दसंग्रहावर प्रश्न जास्त विचारलेत. पण हे शब्दसंग्रहाचे प्रश्न जर बघितलं तर हे पीवायक्यू जास्त आहेत. म्हणून मी सातत्यानं परत सांगतो की तुम्ही झिरो एरर मराठी चांगलं करा आणि 4ही पर्यायाचं विश्लेषण देणारं महाराष्ट्रातलं एकमेव पुस्तक आहे. आणि याच पुस्तकातनं जर बघितलं आपण तर हे सगळे प्रश्न डिटेक्ट होतात. बघा आता जर बघितलं या ठिकाणी बघा, परत एक आहे. वाखाणणी करणे. वाखाणणी करणे हा सुद्धा पीवायक्यू आहे. 4ही पर्यायाचं विश्लेषण आपण आपल्या शब्दसंग्रहामध्ये घेतलंय झिरो एरर मराठीमध्ये. म्हणजे याचा अर्थ स्तुती करणे आहे. दुर्लक्ष करणे म्हणजे कानाडोळा करणे नाहीये, बरोबर का? आनंद गगनात न मावणे किंवा ह्या प्रकारचं काही हे कुठले येणार नाहीत. उत्तर याचं काय असणार आहे? फक्त ए बरोबर पर्याय 2 आहे. हा पीवायक्यू जशास तसा शिफ्ट झाला इकडे बघा. ओके, आता बघा पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? बघा, आपण पर्यायाला पर्याय आपल्या शब्दसंग्रहामध्ये पीवायक्यू झिरो एरर मराठीमध्ये दिलेला आहे. याच्यामध्ये जर बघितलं की बाबा काय झालं या ठिकाणी काय म्हटलंय की अंगाची लाही होणे, संतापणे असाही काही पुस्तकात अर्थ आहे. याचा अर्थ काय? रागाने बेफाम होणे, बरोबर का? राग अनावर होणे. याचं उत्तर काय असणार आहे? 1 असणार आहे. जबाबदारी टाळणे, हात झटकणे, बरोबर का? शेवट करणे, नाश करणे, सर्व बाजूनी संकट येणे, आकाशाची कुऱ्हाड होणे. ही 4ही पर्यायाचं विश्लेषण आपल्या पुस्तकात दिलंय. आणि ज्या ज्या मुलांनी वाचलंय त्या मुलांची उत्तरं पटापट बरोबर आलेली आहेत. उत्तर काय असणार याचं? 1.
आता पोबारा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता ते सांगा. आता बघा, मुळामध्ये पोबारा करणे म्हणजे पळून जाणे, सुबाल्या करणे. उत्तर 3 आहे आणि आपण हे टेस्टमध्ये आपल्या घेतलेलं आहे, लक्षात घ्या मित्रांनो. बरोबर आहे? आता बघा इथे काय विचारलंय, हा प्रश्न परत पी-वाय-क्यू आहे. 2-3 प्रश्नामधून तयार झालेला आहे बघा. वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. सुपारी देणे. आता समजा तमाशाची सुपारी घेतली, बरोबर आहे का? सुपारी दिली तमाशाला. म्हणजे गावातल्या यात्रेला त्यांना निमंत्रण दिलेले, आमंत्रण दिलेले असा अर्थ आहे. दिवा विझणे म्हणजे काय येणे? मरण येणे. तुरी देणे म्हणजे काय? फसविणे. बरोबर का? फसवणे. आणि बेगमी करणे म्हणजे साठा करणे. हा पी-वाय-क्यू बेस क्वेश्चन आहे. झिरो एरर मराठी चांगलं वाचा. मी परत तुम्हाला सांगतोय, लक्षात घ्या. म्हणजे एचं 4, त्यानंतर बीचं 1, तुरी देणे 2 आणि बेगमी करणे म्हणजे काय होईल? साठा करणे. उत्तर काय असणार आहे? 1. बरोबर आहे? त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, काय विचारलं तुम्हाला? अंबुज या या समानार्थी शब्द विचारलाय. मृदुल म्हणजे कोण? कोमल, नाजूक. बरोबर का? अंबर म्हणजे काय? आकाश. आणि सरोज म्हणजे काय? अंबुज म्हणजे कमळ. बरोबर का? सरोज. बरोबर आहे? आणि अंडज म्हणजे कोण? पक्षी. बरोबर का? अंडज म्हणजे पक्षी हा येणार नाहीये. उत्तर काय नाही, असं 3 येणार आहे. 3 अंबुज. बरोबर का? प्रसन्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलाय तुम्हाला. प्रसन्न या शब्दाचा काय विचारलाय? विरुद्धार्थी शब्द विचारलाय. खिन्न. प्रसन्नच्या विरुद्धार्थी काय येईल बरं? खिन्न. हे उत्तर येणार आहे. ओके. त्याच्यानंतर सोक्षमोक्ष हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारात मोडतो? सोक्षमोक्ष. आता बघा, तो मुळामध्ये जर बघितलं अनुकरणवाचक यात काही कुठला ध्वनिवाचक शब्द नाही, तो पूर्णाभ्यस्त सुद्धा नाहीये. तर तो अंशाभ्यस्त शब्द आहे, लक्षात घ्या. कुठला आहे? सोक्षमोक्ष लावणे. म्हणजे एखादं प्रकरण निकाली काढणे असं म्हणतो आपण, सोक्षमोक्ष लावणे. बरोबर का? म्हणजे अंशाभ्यस्त शब्द आहे. आता खालीलपैकी शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द कोणता, असा प्रश्न विचारलाय. या ठिकाणी बघा, अतिथी. अतिथी या शब्दामध्ये जर समजा इथे काय विचारलं तुम्हाला बघा, कसं ओळखायचं? अंत्य अक्षर दीर्घ स्वरांत असेल तर उपांत्य अक्षर ऱ्हस्व स्वरांत असतं, असा नियम आहे. या नियमाला धरून आपण बघायचं. अतिथी, अतिथी नाही, अतिथी. बरोबर का? थी दुसरी आहे, म्हणून या तीची वेलांटी काय असणार आहे? पहिली असणार आहे. इथे हे चुकीचं आहे. हा तर येतच नाही. बरोबर का? आणि हा सुद्धा येत नाही, कारण तिथी. बरोबर का? अतिथी. बरोबर का? म्हणून उत्तर काय असणार आहे? 4 याचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येईल. पुढे बघा, वसुंधरा. काय विचारले तुम्हाला? आता वसुंधरा या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द. मी परत आपल्या टेस्टमध्ये सांगितलं होतं, की असणारा, नसणारा, नाही. हे शब्द वाचा नीट. बरोबर का? वसुधा आहे, धरती आहे, धरा आहे, हे समानार्थी आहेत. हे तिन्ही काय आहेत? समानार्थी आहेत. नसणारा कोण आहे? सविता. सविता म्हणजे कोण? सूर्य. बरोबर का? उत्तर 1. आलं लक्षात? चला पुढे. आता खालीलपैकी शक्य क्रियापद असणारं वाक्य कोणतं? बघा, शक्य क्रियापद आपण सहज बघू शकतो, बघायची पण गरज नाही. मला तिखट खाववते, जाववते, येववते, बसवते. उत्तर 3 असणार आहे. ओके. त्याच्यानंतर वाचन हा व्यक्तीचा सर्वात उत्तम मित्र आहे. हे हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे असं विचारलेलं आहे. आता त्याच्यामध्ये बघा, आज्ञार्थी वाक्य असणार आहे का? नाहीये. संकेतार्थी जर तरण वाक्य जोडले का? नाहीये. कुठेही या वाक्यात कर्तव्य, तर्क, शक्यता, पात्रता, इच्छा, योग्यता कुठेही नाहीये. त्यामुळे येणार नाहीये. मग वाचन हा व्यक्तीचा सर्वात उत्तम मित्र आहे. या वाक्यामध्ये क्रियेचा होकार आहे. म्हणजे होकारार्थी वाक्य किंवा करणरूपी वाक्य आपण याला असं म्हणू शकतो. म्हणजे उत्तर काय असणार आहे? 1 बरोबर असणार आहे. हे लक्षात घ्या. ओके. चला पुढे. आता त्याच्यानंतर पुढीलपैकी कोणतं वाक्य संयुक्त वाक्य आहे असं विचारलेलं आहे. नोकरी मिळावी म्हणून तो शहरात जात आहे. शहरात जाण्याचा उद्देश या पहिल्या वाक्यात सांगितला, म्हणजे हे वाक्य मिश्र वाक्य आहे. हे वाक्य कुठलं वाक्य आहे? मिश्र वाक्य आहे. त्यामुळे ते संयुक्त नाहीये. संदीप क्रिकेट खेळतो, केवळ वाक्य आहे. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. मरणं वाईट आहे, पण कीर्तिरूपानं उरणं चांगलं आहे. न्यूनत्व बोधक उभ्यान व्याव्यानं जोडलेलं वाक्य आहे, म्हणजे हे संयुक्त वाक्य आहे. पाऊस पडला असता तर पीक चांगले आले असते. हे मिश्र वाक्य आहे. म्हणजे याच्यामध्ये हे जर बघितलं, हे 2 वाक्य मिश्र वाक्य आहेत आणि हे वाक्य केवळ वाक्य आहे. मग राहिला प्रश्न काय? उत्तर 3 असणार आहे. बरोबर आहे. याच्यानंतर दिलेल्या वाक्याचे होकारार्थी विधानात बिनचूक परिवर्तन असलेला पर्याय निवडा असं म्हटलेलं आहे. बघा,
पोटभर जेवल्यास कुणालाही तृप्ती वाटत नाही. मुळामध्ये हे वाक्य काय आहे? नकारार्थी वाक्य आहे. आणि या नकारार्थी वाक्याचं तुम्हाला काय करायचं आहे? होकारार्थी वाक्यात रूपांतर करायचं आहे. पोटभर जेवल्यास कोण तृप्त होतं? काहीच घेणं-देणं नाही. होकारार्थी वाक्यात करायचंय विचारलंय तुम्हाला, हा प्रश्नार्थी वाक्य आहे. मग पोटभर जेवल्यास प्रत्येक जणाला तृप्ती वाटते हा. इथं नसते त्यामुळे इथं काही संबंध येत नाही. आणि कोणीतरी हा शब्द नाहीये. म्हणजे पोटभर जेवल्यास प्रत्येक जणाला तृप्ती वाटते. म्हणून याचं उत्तर 2 येणार आहे. कारण अर्थ न बदलू देता हे वाक्य नकारार्थी आहे. या नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्य असं होणार आहे. कुठेही अर्थामध्ये बदल होत नाही, आशय बदलत नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ओके. आता बघा, दिलेल्या वाक्यातील विशेषण बदलून केलेल्या वाक्य परिवर्तन योग्य पर्याय निवडा. तरुण माणसाला हिंमत असते. माणूस कसा आहे? तरुण आहे. तुम्हाला काय करायचंय? परिवर्तन करायचंय. बरोबर का? विशेषणाचं नामात रूपांतर करायचंय. तरुणांना हिंमत असते. संपला विषय. तरुण माणसे, वृद्ध माणसं काहीच घेणं-देणं नाही. बघा तरुण माणसे काहीच घेणं-देणं नाही. इथे काय केलंय? हे विशेषण आहे. विशेषणाचं नामात रूपांतर केलंय. बस. याला म्हणायचं म्हणजे परिवर्तन करत असताना हे कुठल्या वाक्य परिवर्तनामधलं कुठला प्रकार आहे? तर हा शब्दाची जात बदलून विचारलेला आहे. म्हणजे विशेषणाचं परिवर्तन नामामध्ये केलेलं आहे. म्हणजे उत्तर काय असणार आहे? 1 असणार आहे. ओके. चला पुढे. एकदम सोपा आहे. काय विचारलंय? मनी व त्यांचा अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा. 36 चा आकडा आपण घेतलं होतं टेस्ट सीरीज मध्ये. आपल्या झिरोवर मराठीमध्ये घेतलं होतं आपण. बघा. त्याच्यानंतर पुढे काय म्हणलं? 36 चा आकडा म्हणजे काय बरं? बघा डोई बघा एक विरुद्ध मत असणे हा. बरोबर का? दुष्काळात 13वा महिना, संकटात अधिक भर. संकटामध्ये अधिक भर पडणे. नाकाचा बाल नाकाचा बाल नाही का? नाकाचा बाल म्हणजे अत्यंत प्रिय व्यक्ती आहे. झिरो एरर मराठी परत विचारलेला आहे. त्यामुळे झिरो एरर मराठीमधून हे प्रश्न रिपीट झालेत बघा. नाकापेक्षा मोती जड आहे. म्हणजे काय? डोईजड होणे. काय होणे? डोईजड होणे. बघा नीट बघा. 36 चा आकडा म्हणजे विरुद्ध मत असणे. म्हणजे हा म्हणतो आंबा, हा म्हणतो चीस. म्हणजे या ठिकाणी विरुद्ध मत असणे असं होणार आहे. दुष्काळात 13वा महिना असं जेव्हा आपण म्हणतो, संकटात अजून एक संकट पडणं. म्हणजे अजून एक संकट चालू आहे. त्या संकटामध्ये अजून एक भर पडणे म्हणजे एकादशीच्या घरी शिवरात्र. म्हणजे एक संकट आहे, त्यात अजून एका संकटाची भर पडणे. नाकाचा बाल म्हणजे अत्यंत प्रिय व्यक्ती असणार आहे. नाकापेक्षा मोती जड म्हणजे काय असणार आहे? डोईजड होणे. बरोबर का? वरचढ होणे. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? 2 पर्याय बघा. बघा नीट बघायचंय. 36 चा आकडा विरुद्ध मत असणे. दुष्काळात 13वा महिन्यात संकटात अधिक भर असणे. नाकाचा बाल अत्यंत प्रिय व्यक्ती आणि नाकापेक्षा मोती जड म्हणजे उत्तर काय असणार आहे? 3. ओके. उत्तर 2 आहे. खालील म्हणीचा अचूक अर्थ सांगा. भीत्या पाठी ब्रह्मराक्षस. आपल्या टेस्ट सीरीज मध्ये घेतलं होतं. झिरो एरर मराठीचा शब्दसंग्रहाचा विभाग बघा, चेक करा जाऊन, तुम्हाला हे मिळेल. काय विचारले? ज्याच्या अंगात सामर्थ्य तो इतरांवर अंमल गाजवतो. म्हणजे बळी तो कान पिळी. याची म्हण ही येणार आहे. भित्र्या माणसावर संकटे कोसळतात. जो माणूस घाबरतो ना, त्या माणसाला म्हणजे भीत्या पाठी ब्रह्मराक्षस. उत्तर काय यायला पाहिजे? 2. जो वेळेला हजर त्याला फायदा होतो. हाजीर तो वजीर. बरोबर का? आणि पैशाने सर्व कामे साध्य होतात. दाम करी काम झेंडूबाम आपण सांगितलं होतं आपल्या टेस्ट सीरीज मध्ये. बरोबर का? उत्तर याचं 2 आहे. हे सगळे प्रश्न आपण टेस्ट सीरीज मध्ये घेतले होते बघा. पी हळद आणि हो गोरी. बघा जे मुलं आपल्या शाश्वतच्या टेस्ट सिरीजला होते त्या सगळ्या मुलांना लक्षात येत असेल की हे प्रश्न, आपलं विश्लेषण, आपलं PYQ या सगळ्यातून हे प्रश्न असणार आहेत बघा. पी हळद आणि हो गोरी म्हणजेच काय? उतावळेपणा दाखविणे. लक्षात घ्या. म्हणजेच काय? बरोबर का? याचं उत्तर 1 असणार आहे. बघा आता मूर्ख सल्ला देणारा उंटावरचा शहाणा योग्यतेप्रमाणे वागवावे, पायरीवर ठेवावं. बरोबर का? आणि संकटात अधिक भर म्हणजे काय? दुष्काळात 13वा महिना म्हणजे उत्तर काय असणार आहे? 1 असणार आहे. आता बघा मणी आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. आता PYQ जर बघितल्या आपण व्यवस्थित, म्हणून मी सांगत होतो वर्गामध्ये की परत PYQ करा मित्रांनो. आता बघा, पाचामुखी परमेश्वर, पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे. बरोबर का? दाम करी काम, पैशाने सर्व कामे साध्य होतात. खान तशी माती, आई बापाप्रमाणेच मुलं असणं आणि पळसाला पाण्यातील कुठेही गेला तरी मनुष्य स्वभाव सारखाच. बरोबर का? म्हणजे काय? तर कुठेही जा. बरोबर का? म्हणून आपण असं म्हणतो, याचं उत्तर काय येईल बघा. एचं उत्तर 3, दाम करी काम 4, खान तशी माती 1 म्हणजे उत्तर काय असणार आहे? 3 असणार आहे. ओके. चला पुढे. उपकारामुळे मिळालेल्या सवलतीचा दुरुपयोग करू नये. बघा
म्हणजे काय, मऊ सापडलं म्हणून कोपरानं खणू नये याचा अर्थ तो होतो, की एखादी व्यक्ती तुम्हाला त्याच्यामध्ये ती गोष्ट ती जागा वापरू देत असेल तर त्याला फारच म्हणजे ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये अशी म्हण आहे, लक्षात घ्या. बरोबर का? भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी. म्हणजे काय, इथे जर बघितलं आपण मित्रांनो, तर एखाद्या व्यक्तीला आपण त्याला आश्रय दिला, तर तो काय करतोय तिथं आपलं स्वतःचं म्हणजे उंटाला ते उंट म्हणला, की बाबा मला तुमच्या याच्या तंबूमध्ये फक्त माझं मुंडकं राहू द्या आणि त्यांनी ते मुंडकं ठेवलं, उद्या तंबूतला मालक बाहेर आणि उंट आतमध्ये, असं नको. वाकड्या बोटाशिवाय तूप निघत नाही. बऱ्याच वेळा सरळ काही काम होत नसेल तर आपल्याला गैरमार्गाने काम करावं लागतं आणि हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागणं म्हणजे काय? अर्धी सोडून संपूर्ण पूर्णच्या मागे लागणं म्हणजे काय? हातातलं काम सोडून म्हणजे पळत्याच्या पाठीमागे लागणं म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? एक असणार आहे मित्रांनो. ओके. हा पेपर जर बघितला मित्रांनो, तर जवळपास पी-वाय-क्यू बेस हा पेपर होता. म्हणजे याच्यामध्ये मी असं म्हणेल, की 80% प्रश्न हे पी-वाय-क्यू बेस होते. म्हणजे पी-वाय-क्यू जशास तसे होते आणि उर्वरित प्रश्न हे काही नाविन्य आहेत आणि काही पी-वाय-क्यूवर तयार झालेले आहेत. तर हे होते आपले गट क संयुक्त मुख्य परीक्षा 2024 चे मराठीचे संभाव्य उत्तरे. धन्यवाद. वेलकम टू शाश्वत अकॅडमी पुणे. मी महेश पाटील. आज ग्रुप सी 2024 मेनचा पेपर पार पडला. आता जर यामध्ये ट्विस्ट बघितलं तर कम्पेअर जर केला ग्रुप बीचा जो पेपर झाला होता जून महिन्यामध्ये, त्या पेपरमध्ये आणि या पेपरमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तो पेपर सोपा होता, हा पेपर सोपा नाही आहे, मॉडरेट टू टफ आहे. म्हणजे मी क्लिअरली लिहिलाय तो मॉडरेट टू टफ आहे. म्हणजे ग्रुप बीचा पेपर जूनचा झालेला त्यामध्ये लोकांना सहज 45 आणि 45 प्लस मिळाले होते. यामध्ये 45 प्लस म्हणजे 46-47 मार्क्स मिळवणं थोडं अवघड आहे. म्हणजे अगदी बोटावर मोजण्या इतक्या लोकांना फक्त 47-48 मिळू शकतात. अगदी थोडकेच लोक. बट 40 मार्क्स अचिवेबल आहे. 42-43 अचिवेबल आहे. पण मी असं म्हणलं 38 टू 42 पर्यंत मी असं म्हणलं की हा सेफ स्कोर आहे. पण एकदम 39 आणि 25 नाही. तर जर ऑब्झर्वेशन केलं पेपरचं तर ग्रामरचे प्रश्न 24 आहे. यावेळेस इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे 21 म्हणजेच व्होकॅबचे प्रश्न वाढलेत. जनरली काय असतं 16 ते 18 प्रश्न आपल्याला दिसतात. 16, 17, 18, 16, 17, 18 हाच ट्रेंड आहे गेल्या किती वर्षापासून, पण ह्यावेळेस बदलला. यात अजून एक गोष्ट ऍड झाली मित्रांनो. व्होकॅबचे काही असे प्रश्न आहेत जे मी दाखवले आता डिस्कस करूया आपण, की त्यामधले 4 पर्यंत अतिशय इंटरेस्टिंग बनवले ते म्हणजे वाक्य बनवले. म्हणजे इथून पुढे शिकताना इथून पुढे जी मेन्स पेपर होणार आहे नोव्हेंबरमध्ये त्यामध्ये आपल्याला त्याच प्रकारे शिकावं लागेल आणि त्याच प्रकारे मला ही नोट्स डिझाइन करायची आहे. म्हणजे व्होकॅबचे त्यांनी मिनिंग न देता सेंटेन्सेस स्ट्रक्चर बनवले आहेत. ते काय ते बघूया. बरं यामध्ये कॉम्प्रेन्शन ॲज इट इज 5 मार्कांचं होतं. मग ते मॉडरेट होतं. म्हणजे इझी नव्हतं. ज्यांना कॉम्प्रेन्शनचा अजिबात तयारी केली नाहीये त्यांना हा डिफिकल्ट जाईल. तर ओव्हरऑल जर पेपर बघितला मॉडरेट टू टफ आहे. 40, 42, 43, 44 पर्यंत अचिवेबल आहे. पण हे त्यांनाच अचिवेबल आहे ज्यांनी व्यवस्थित झिरो एरर केलेला आहे, कायझन केलेला आहे, टेस्ट पेपर, नोट्स वारंवार वाचली त्यांनाच. जे फर्स्ट टाइम रीडर आहे त्यांना डिफिकल्ट जायला पेपर. त्यांना टफस्ट पेपर आहे हा. बघा यामध्ये ग्रामरमधले काही प्रश्न कॉपी का? येस. काही प्रश्न ॲज इट इज कॉपी पेस्ट आहे. म्हणजे अगदी फुल स्टॉप पण कॉपी काही. पण बाकीचे इंटरेस्टिंगली बनवले आहे. म्हणजे नवीन प्रश्न पण इंट्रोड्यूस झालेले आहेत. म्हणजे नोव्हेंबरमध्ये जी आता आपली प्रिलिम नंतर जी नवीन 2026 ला मेन्स होईल त्यासाठी या जो डिफरंट टाइपचे प्रश्न फ्रेम केले आयोगाने त्या प्रकारे बनावं लागेल. नंतर नेक्स्ट व्होकॅब्युलरीचे येस काही प्रश्न कॉपी पेस्ट आहे ॲज इट इज, पण काही नवीन आणलेत. आणि नवीन आणलेत म्हणजे काय त्याचे 4 पर्यंत नवीन बनवलेत. पण मी असं एक प्रश्न जर सोडला, एक प्रश्न बाकी सगळं म्हणजे कायझन मधलं कॉपी पेस्ट आहे, झिरोर मधलं कॉपी पेस्ट आहे आणि टेस्ट पेपर मधलं कॉपी पेस्ट आहे. कॉपी पेस्ट आहे. फक्त एक शब्द ॲड्युलेट नावाचा हा एक प्रश्न जर सोडला व्होकॅबचा, सगळे प्रश्न कायझन मधनं आलेत, सगळे प्रश्न झिरोर मधनं आलेत. त्यामुळे ज्यांनी हे व्यवस्थित केलंय दे आर नियर अबाउट 40. तर बघा मी असं सांगतो मला की 80 प्लस जाण्यासाठी ना हे त्रिशंकू हे बघा कायझन हे मी वारंवार इन्सिस्ट करतो तुम्हाला. त्याचं कारण असं आहे की हे सगळे पीवायक्यू बेस पुस्तक बनवले आहेत. त्यानंतर झिरो एरर आणि झिरो एरर मराठी हे तीन जरी व्यवस्थित केले तुम्ही 8-8, 10-10 वेळा जरी वाचले तरी यू आर नियर अबाउट. तर बघा हा जो पेपर घेतला मी हा ग्रुप सी ग्रुप सी मेन्स, पण त्यातला जो आपण सेट घेतला तो सेट सी आहे. त्यामुळे तुमचा बी ए बी किंवा डी असू शकतो. तर सेट सी नुसार जाऊया आपण 1 बाय 1. तर पहिला प्रश्न काय म्हणतोय तो, चूज द सिनॉनिम्स ऑफ द अंडरलाईन. सिनॉनिम आहे, ट्रॅडिशनल प्रश्न आहे, काही नवीन नाही याच्यामध्ये. नवीन नाही म्हणजे काय की एक वाक्य बनवलं आहे. ॲट द टाइम ऑफ माय रिटायरमेंट आय डू नॉट हॅव मलाईस टुवर्ड्स माय कलिग. मलाईस अफरथॉट नावाचा शब्द आपण ऍडजेक्टिव्ह मध्ये शिकलोय बघा. असे ऍडजेक्टिव्ह की ज्यामध्ये ऍडजेक्टिव्ह नंतर येतो, नाऊन आधी येतो. आपण शिकलो बघा प्री पॉझिटिव्ह, पोस्ट पॉझिटिव्ह. त्यामध्ये मलाईस अफरथॉट. मलाईस म्हणजे वैर, म्हणजे द्वेष, म्हणजे भांडण, वाद, एखाद्याची असलेली इनमिटी. मग हा मलाई शब्द आलाय का? येस ऑलरेडी आलेला आहे. दाखवतो कसा. मग याचं मिनिंग काय होईल? अफेक्शन हे त्याच्या विरुद्ध आहे, म्हणजेच प्रेम. लव त्याच्या विरुद्ध आहे, डिवोशन त्याच्या विरुद्ध आहे. मग त्याचा मिनिंग काय होईल एक्झॅक्टली? अॅनिमोसिटी. मग अॅनिमोसिटी म्हणजे काय? म्हणजेच एकमेकांमध्ये असलेलं वैर. तर उत्तर 2 आहे 51चं.
मग हा प्रश्न कसा आलेला बरं? तर बघा, हा प्रश्न आहे कायझन पुस्तकातला पेज नंबर 24 मधला आलेला आहे. त्यामध्ये लिहिलंय बघा हा मलाईस शब्द. मलाईस म्हणजे बघा वैर असेल, द्वेष असेल, तक्रार, नाराजी, चीड आणि बघा अॅनिमॉसिटी हा शब्द येतो. ॲज इट इज कॉपी पेस्ट आहे हा. तर अॅनिमॉसिटी म्हणजे काय? एकमेकांमध्ये असलेलं वैर, वाद, भांडण. हा बघा. आता तुम्ही जर आता बघितलं 2019चा प्रश्न आहे हा बघा इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा. जर तुम्ही व्यवस्थित 0 एरर 1 बाय 1 वर्ड वाचला असेल तर लोकांना असं वाटतं की पुस्तक कंप्लीट करणं म्हणजे संपलं माझं पुस्तक. तसं नाही. एक-एक शब्दाचा मीनिंग, चारही पर्याय, त्यांची मीनिंग आणि त्यातलं स्पेलिंग सगळ्या गोष्टी करायच्या असतात. त्याला म्हणतात 40 प्लस ॲक्चुअली अचिव्हेबल व्यक्ती. मग यात बघा, हा 4 पर्यायामध्ये एक शब्द दिलेला मलाईस आयोगाने आणि ह्या मलाईचं एक्झॅक्टली मीनिंग मी स्पष्ट मराठीमध्ये लिहिलं बघा मलाईस. इंटेन्शन टू हार्म एखाद्याची इजा पोहोचेल, एखाद्याला दुःख होईल, एखाद्याची असलेली क्रूरता, एखाद्याची असलेलं मनामध्ये द्वेष हा त्याचा मीनिंग दिलेला आहे. म्हणजे असे कॉपी पेस्ट होतात प्रश्न हे मला यातनं दाखवायचं आहे. तर 51 नंबरचा प्रश्न झाला आपला. 52 नंबरचा प्रश्न घेऊ रेट टॅपिझम म्हणजेच फॅबियन पॉलिसी. आपण नेहमी टेस्ट पेपरमध्ये किंवा बॅचमध्ये किंवा ओकॅपच्या लेक्चरमध्ये मी नेहमी डिस्कस करत असतो. रेट टॅपिझम. आता यामध्ये नवीन काय केलं आयोगाने? आतापर्यंत मीनिंग कसं दिलेलं आहे, की डिले इन डिसिजन म्हणजे कामामध्ये असलेली ती फॉर्मॅलिटी जे कामं डिले करतं, जे पुढे ढकलतं कामं. त्याला रेट टॅपिझम कन्सेप्ट म्हणतात. त्याला म्हणतो आपण ॲक्चुअली फॅबियन पॉलिसी. मग यावरती मीनिंग काय दिलं आयोगाने? बघा, सी बघू. ओव्हर यूज ऑफ रूल्स, फॉर्मॅलिटीज एटसेट्रा इन ॲडमिनिस्ट्रेशन. मग आता मी तेच म्हणतोय, की आयोगाने कॉपी केला हा प्रश्न, कॉपी केलेला आहे. पण मात्र 4 पर्यायाने कॉपी केले. 4 पर्यायाने वेगळे बनवले. मग ओव्हर यूज ऑफ रूल्स म्हणजे रूल्स ओव्हर करायचे. आज नाही, उद्या, उद्या नाही परवा. फॉर्मॅलिटीज वाढवायच्या पुढच्या सोमवारी, पुढच्या गुरुवारी. कुठे बरं? ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. मग आपल्या इंडियन डेमोक्रेसीला असं म्हणतात, की रेट टॅपिझम डेमोक्रेसी ही यांच्यामध्ये कामं कधी वेळेवर होत नाही. हे रेट टॅपिझम म्हणजे डिले करतात. यांच्याची फॉर्मॅलिटी खूप आहे. लाल फितीच्या फायली खूप आहे. म्हणजे फॅबियन पॉलिसी ही. मग हा कुठून कॉपी झालाय? तर बघा 52 नंबरचं जे उत्तर आहे ते म्हणजे सी म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे याचं उत्तर. तर यामध्ये बघा फॅबियन पॉलिसी रेट टॅपिझम हा ॲज इट इज कायझन पुस्तकात दिलाय पेज नंबर 97ला. मग त्यात पॉलिसी ऑफ डिलिंग डिसिजन गोष्टी डिले करणे आणि हाच प्रश्न आहे कॉपी पेस्ट आहे 1992चा प्रश्न कॉपी केलाय. पण 4 पर्याय कॉपी नाही केलेले याच्यात. 4 पर्यायाने कॉपी केले. 4 पर्याय वेगळे बनवले आहेत. मग यात काय म्हटलंय टू मच ऑफिशियल फॉर्मॅलिटीज. मग ह्या टू मच ऑफिशियल फॉर्मॅलिटीज इथं उत्तर आहे, तिथं वेगळं आहे. मग हाच रेट टॅपिझम कॉपी पण आहे. हा दोन्ही पुस्तकांमध्ये. नंबर नेक्स्ट वन हू हेट्स विमेन. हा तर अगदी मी असं म्हणेल हा गिफ्ट आहे, की जे ॲक्चुअली मेन्स ओरिएंटेड लोक आहेत, जे सीरियस कॅन्डिडेट्स आहेत, ते त्यांना लगेच उत्तर दिल्याचं मिसोगायनिस्ट, मिसोगॅमिस, गॅमिस जो हेट करतो लग्नाचा, हेटर ऑफ मॅरेज, मिसोगायनिस्ट, हेटर ऑफ वुमेन, मिसनथ्रॉफ, हेटर ऑफ मॅनकाइंड हे तर नेहमी येतात. हा एक न्यू शब्द इंट्रोड्यूस केला आयोगाने नवीन पहिल्यांदा आला हा. हा मोनोगायनिस्ट. मोनो म्हणजे एक, गायनिस्ट ज्याला एकच पत्नी किंवा एकच नवरा असतो, असा व्यक्ती ज्या गोष्टीमध्ये बिलीव्ह करतो, की एकच लग्न, एकाच व्यक्तीशी एकचदा, त्याला आपण मोनोगायनिस्ट म्हणतो. त्यामुळे इथून पुढे जे मेन्स देणार आहे लोकं 2025 2026ला त्यांनी हा शब्द ॲड करावा. कारण रिसेंट शब्द कॉपी होतात ते यात मी तुम्हाला दाखवून देतो. तर याचं उत्तर मिसोगॅनिझम म्हणजेच हा बी म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचे उत्तर आहे. मग हा कॉपी काय? हा खूप वेळा कॉपी आहे. काही सांगायची गरज नाही. ग्रुप सीला सांगतो 21ला. बघा जास्त लांब जायची गरज नाहीये. 2021लाच आणि ग्रुप सीलाच, बीला पण नाही. इथं 4 पर्यायामध्ये बघा वन हू हेट्स विमेन आणि 0 एररमध्ये मी क्लिअरली एक्सप्लेन केलाय. जो वुमेनचा हेट करतो तोच तो मिसोगायनिस्ट. हा बघा. हा इथं हा 21ला झालेला आहे. सेम जर बघितलं तर येस कायझनमध्ये पण आहे. पेज नंबर 274ला मिसोगायनिस्ट वन हू हेट्स विमेन. नंबर नेक्स्ट पुढचा व्हाईट एलिफंट. येस हा कॉपी आहे. पण व्हाईट एलिफंटचा मीनिंग काय होतो, की एखादी अशी गोष्ट ज्यापासून मला कुठलंही उत्पन्न नाहीये, ती बर्डनसम आहे आणि ज्याच्यावरती माझा खूप पैसा खर्च होत आहे. जसं एखादं ट्रॅक्टर आहे, ज्याच्यावरती मी काही यूज करत नाही, ते घरातच पडलेलं आहे. पण त्याची डागडुजीला त्याचं एखादं मला सर्व्हिसिंग करायची, त्याला पैसा लागतो. तर ते माझ्यासाठी व्हाईट एलिफंट आहे. म्हणजे काय पांढरा हत्ती. पण इथं आयोगाने शब्दाशी मीनिंग न देता त्याने वाक्य बनवले आहेत. हे मला सांगायचं तुम्हाला, की यामध्ये नवीन काय इंट्रोड्यूस झालाय. तर एखाद्या शब्दाचा मीनिंग न देता त्याने सेंटेन्सेस बनवलेले आहेत आणि तो ते सेंटेन्सेसनुसार चूज करा. मग हे बघा, इथं हा कॉपी पेस्ट आहे. हा टॅक्स असिस्टंट 16चा प्रश्न आहे. व्हाईट एलिफंट. पोझेशन दॅट इज बर्डनसम जे मला जास्त बर्डनसम आहे, दॅट इज व्हाईट एलिफंट. सेकंड बघा, अजून काय तो व्हाईट एलिफंट मी कायझनला पण लिहिलाय पेज नंबर 96ला. तिथं पण मी ते लिहिलं अ बर्डनसम पोझेशन एनिथिंग विथ लेस युटिलिटी अँड मोर एक्सपेंडिचर. ज्यावरती जास्त खर्च होतो आणि ज्यापासून मला उत्पन्न काहीच नाही, त्याला म्हणतो आपण व्हाईट एलिफंट. पण मग आता इथं तसं मिनिंग नाहीये. मग आपल्याला वाक्य शोधावं लागतील. हे आपल्याला नवीन शिकायला मिळतं ह्यावेळेस. पहिल्यांदा असं घडतं, की आयोगाने असे प्रश्न फ्रेम केले.
मग ही बॉट ए व्हाईट एलिफंट, अजिबात नाही, त्याने व्हाईट एलिफंट विकत घेतला. द गव्हर्नमेंट प्लॅन टू बिल्ड अ न्यू डॅम हॅज बीन क्रिटिसाइज ॲज अ व्हाईट एलिफंट. बरोबर आहे. गव्हर्नमेंटने जो नवीन बिल्ड केला डॅम, तो लोकांनी क्रिटिसाइज केला कारण तो बिनकामाचा आहे, व्हाईट एलिफंट आहे, नुसता खर्च करताय, पण त्याने काही पाणी अडवलं जाणार नाहीये. मग हे उत्तर होईल. सी, अ जर्नी बाय एअर इज अ व्हाईट एलिफंट फॉर ऑर्डिनरी. बघा, जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यासाठी जर्नी बाय एअर, विमानाने प्रवास करणं हे बिनकामाचं आहे, खर्चिक आहे. ते ट्रेनने जाऊ शकतात किंवा बसने जाऊ शकतात. मग ऑर्डिनरी म्हटला, ऑर्डिनरी शब्द महत्वाचा आहे. जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यासाठी एअरने प्रवास करणं हे खर्चिक आहे, बिनकामाचं आहे. मग ते पण व्हाईट एलिफंट होईल. तिसरं, व्हाईट एलिफंट इज वन ऑफ द रेअरेस्ट स्पेसिस टुडे. तसं काही नाही आहे, बिनकामाचं वाक्य आहे. सो बी अँड सी म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे माझं उत्तर आहे. नंबर नेक्स्ट 55 नंबरचा क्वेश्चन. 55 मध्ये बघा, त्याने म्हटलंय इव्हन आफ्टर 3 मीटिंग ऑफ द निगोशिएशन्स आर ॲट स्टँड स्टील. स्टँड स्टील शब्दाचं मिनिंग माहिती आहे तुम्हाला. कम टू स्टँड स्टील नावाची म्हण आहे. स्टँड स्टील म्हणजे काय, जैसे थे, म्हणजे त्यामध्ये प्रोग्रेस पण नाही आणि त्यामध्ये रिग्रेस पण नाही, म्हणजे जिथल्या तिथेच थांबणे. जसं बऱ्याच वेळा आखाड्यामध्ये होत असतं बघा, 2 बॉक्सर किंवा 2 एखादे पैलवान एकमेकांना मारतात, पकडतात, पण ते एका विशिष्ट ठिकाणी येतात की तो त्यालाही मुवमेंट करू देत नाही, यालाही मुवमेंट करू देत नाही. स्टँड स्टील. मग आता हा शब्द आला का? येस. हा कम टू स्टँड स्टील नावाचा शब्द मी लिहिलेला आहे कायझन पुस्तकामध्ये. टू स्लो डाऊन अँड फायनली स्टॉप, टू स्टॉप कम्प्लिटली. एखादी गोष्ट, एखादी मीटिंग, एखादा रिपोर्ट, एखादी कुठली तरी निगोशिएशन, ते स्टॉप होणे किंवा पुढील प्रगती न होणे, याला म्हणून आपण कम टू स्टँड स्टील. कायझनमध्ये 104 पेजला आहे, पण आपल्या पीवायक्यूला नाही आहे. म्हणजेच आयोगाने असा विचारला नाही आधी, हा नवीन शब्द आहे. मग बघा, पहिला फायनलाइज. ती गोष्ट फायनलाइज होत नाही ना. का नाही होत? कारण ती स्टँड स्टीलला आहे. मग ती फायनलाइज कसं काय होईल? दुसरं, अनेबल टू गो ऑन. येस, अनेबल टू गो ऑन होईल, म्हणजे पुढे प्रोसीड करण्यासाठी अनेबल आहे, मग ते होईल बरोबर. अनेबल टू गो ऑन हे उत्तर होईल. अप टू द मार्क्स. अप टू द मार्क्स म्हणजेच काय, एखादा अचिव्हमेंट करणे, ते नाही आहे. टू द पॉइंट. टू द पॉइंट म्हणजे काय, पॉइंट ब्लँक डायरेक्टली जी गोष्ट डायरेक्ट टू द पॉइंट होते ती पण होत नाहीये. म्हणून ओनली बी माझं उत्तर आहे. ओनली बी म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे माझं अपेक्षित उत्तर आहे. नंबर नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे 56 नंबरचा. पीपल हॅव सीन वुल्स इन द स्ट्रीट. कॉपी पेस्ट आहे, काहीच डोकं लावायचं काम नाही आणि सोपा प्रश्न आहे, ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करायचा आहे. याने म्हटलंय पीपल हॅव सीन प्रेझेंट परफेक्ट आहे, खाली होईल पॅसिव्ह म्हणजेच हॅज बीन, हॅव बीन. मग माझं हॅव बीन इथं आहे. मग मुल्स हा प्लुरल आहे, मग त्यानुसार हॅव बीन सीन इन द स्ट्रीट बाय पीपल, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. हा प्रश्न कॉपी पेस्ट ASO 2012 पीपल हॅव सीन वुल्स इन द स्ट्रीट आणि याचं उत्तर होईल वुल्स हॅव बीन सीन. मग बघा, वुल्स हॅव बीन सीन इथलं माझ्याकडनं कट झालं, ते कट झालं याच्यामध्ये. सो वुल्स हॅव बीन सीन इन द स्ट्रीट बाय पीपल, त्याचं उत्तर. सो कॉपी पेस्ट प्रश्न आहे हा. नंबर नेक्स्ट, कंपाऊंड सेंटेन्स. नुकते जे पेपर झालेले आहेत बघा ट्रान्सलेटरचे, त्यातलं वाक्य कॉपी पेस्ट आलं, हे म्हणजे 2025 झालेला पेपर, त्यातलंच कॉपी पेस्ट आहे. त्याने विचारलं कंपाऊंड सेंटेन्स. मग पहिलं, द चाइल्ड इज स्लीपिंग, सिंपल सेंटेन्स आहे, एकच मेन वर्ब. ही वॉज टायर्ड सो ही वेंट टू बेड अर्ली. सो ही वेंट टू बेड अर्ली, सो म्हणजे इलेटिव्ह कंजंक्शन, ह्याला माझं कंपाऊंड 2 उत्तर आहे. तिसरं, अल्दोने जोडलेलं वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. द पोएट्री कलेक्शन वॉज इंटरेस्टिंग, याच्यात एकच मेन वर्ब आहे, हे सिंपल सेंटेन्स आहे. सो 57चं उत्तर 2 आहे. 58 नंबरचा क्वेश्चन आहे, युबिक्युटस. इंटरेस्टिंगली सांगतो बघा, मी कालच मेसेज टाकला असेल टेलिग्रामला की मी म्हटलं की रिसेंट पेपर नीट वाचून जा, त्यातला एक शब्द, एक वाक्य कॉपी पेस्ट होतच, ही रियालिटी आहे. तुम्ही नीट ऐका, आता हा पेपर जो मी डिस्कस करतोय यातला एक शब्द तरी कॉपी होईल, एक वाक्य तरी कॉपी होईल, नाही झालं तर स्ट्रक्चर तरी कॉपी होईल 2025 ला, हे डोक्यात घ्या आधी. मग हा युबिक्युटस शब्द आहे ना, हा कुठून आला? हा बघा, जून 2024 ला, म्हणजे आत्ताच झालेला पेपर, जून 2025 ला, सॉरी, म्हणजे हा पेपर होता 2024 चा, जो जूनला झाला 25 ला. आणि बघा, हा विचारताना प्रश्न येतो युबिक्युटस, आणि हा प्रश्न आयोगाने केला कॅन्सल. का? कारण याच्यात 2 उत्तर अपेक्षित आहे. पहिलं म्हणजे काय, ओमनी प्रेझेंट म्हणजे सर्वव्यापी, आणि दुसरं म्हणजे काय, युनिव्हर्सल, ते पण सर्वव्यापीच आहे. मग हे 2 उत्तर होते, तिथं पर्याय नव्हता म्हणून दुसरे केला, कॅन्सल केलाय. मग आता इथं त्यानं काय म्हटलंय, इथं त्यानं म्हटलं तो युबिक्युटस. तुमच्यातले बरेचसे लोक मला प्रश्न विचारतात की हा प्रश्न कॉपी झाला तर, हा तर कॅन्सल झालाय. बघा, कॉपी झाला तर आयोग त्याला बदलतं. मी नेहमी म्हणतो तो तसा कॉपी नाही होणार. एखादा कॅन्सल झालेला प्रश्न तसा कॉपी नाही होत, त्याला काहीतरी तोडून मोडून थोडंफार काहीतरी 4 पर्याय वेगळे करून आयोग बनवतो. मग बघा, युबिक्युटस. द युबिक्युटस नेचर ऑफ द सोशल मीडिया हॅज परमिटेड इव्हन द मोस्ट रिमोट कॉर्नर्स ऑफ द ग्लोब. व्हॉट डज युबिक्युटस मीन? युबिक्युटस काय मग? बघा, पर्याय क्रमांक 3, बिंग प्रेझेंट एव्हरीवेअर. आता हा प्रश्न कॅन्सल होईल का? तर नाही. फाउंड स्पोरॅडिकली. स्पोरॅडिकली म्हणजे का? क्वचितच आढळणे. ग्रॅज्युअली डायमिनिशिंग म्हणजे अंत होणे.
इथं प्रेझेंट इन ओनली स्पेसिफिक रिजन नाही, सगळ्या रिजन मध्ये असतो तो. त्यामुळे हा प्रश्न आता कॅन्सल होणार नाही. याचं उत्तर 3च आहे. 59 पॉलिसिमी. आधी पॉलिसिमी समजून घ्या. मी झिरोमध्ये शब्द एक्सप्लेन केला बघा. हा एक 2022चा प्रश्न आहे. हा ग्रुप सी चाच आहे. आणि यामध्ये ना लुनॅटिकचं उत्तर मॅडमॅन आहे. याचं उत्तर सिनोनिम होतं. म्हणजे लुनॅटिक म्हणजे मॅडमॅन म्हणजे ते सिनोनिम्स आहे. पण हा पर्याय पॉलिसिमी मी एक्सप्लेन केलाय झिरोमध्ये अगदी स्पष्ट मराठीत. हा बघा पॉलिसिमी. जेव्हा एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ असतात अशा शब्दांना पॉलिसिमी म्हणतात. आणि मी खाली ऑप्शन पण दिलेत. एक्झाम्पल म्हणून राईट, फास्ट, त्यानंतर दिलाय ओपन. म्हणजे एका शब्दाचे जेव्हा मल्टिपल मिनिंग होतात त्याला म्हणतात पॉली. पॉली म्हणजे अनेक. पॉलिसिमी, पॉलिसियम्स, पॉलिसिमन्स. मग हे बघा पॉलिसेमी काय इथं तर असा शब्द ओळखायचा ज्याचे एका शब्दाचे अनेक मिनिंग आहे. मग आता अनेक मिनिंग कसे बरं? आता सपोज मी जर इथे एखादा शब्द लिहिला, जस्ट टेक एन एक्झाम्पल. मी हा शब्द लिहितो. हा बो शब्द आयोग नेहमी विचारतो. हा बोचे 2 अर्थ होतात. पहिला बो म्हणजे काय? बो डाउन म्हणजे एखाद्या समोर झुकणे. आणि दुसरा बो म्हणजे काय? धनुष्यबाण. म्हणजे एका शब्दाचे अनेक मिनिंग त्याला म्हणतात पॉलिसिमी. मग या केसमध्ये इथं बघा हे बिनकामाचे ऑप्शन आहे. हे बघा हे बिग अँड स्मॉल, त्यानंतर डॉग अँड कॅट, हॅपी अँड बिनकामाचे आहेत. याचं उत्तर आहे ओन्ली बी. बँक याचे 2 अर्थांना आयोगाने ते पण देऊन टाकले. म्हणजे त्यांनी तो उपकार केले आपल्यावरती. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन वित्तीय संस्था आणि रिव्हर बँक म्हणजे नदीचा किनारा किंवा काठ असे याचे 2 अर्थ होतात. तिसराही असा अर्थ आलेला आहे तो STS 16ला. तो म्हणजे काय? चाव्यांचा गुच्छ. त्याला आपण बँक म्हणतो आपण. मग या शब्दाचे मल्टिपल मिनिंग आहे. याला मी पॉलिसेमी म्हणेल. ओन्ली बी म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. नंबर नेक्स्ट 60 नंबरचा प्रश्न घेऊ. याच्यात काही रूल नाही हे माहितीच पाहिजे. PYQ ज्याने व्यवस्थित वाचलेला चॅप्टर सफिक्स आणि प्रिफिक्स त्याला लगेच समजेल की इथं काय जुळेल. तर बघा डिसइन्फेक्टंट ANT लागेल. तुम्ही सायन्समध्ये शिकला असताना बघा जंतुनाशक डिसइन्फेक्टंट जंतुनाशक जे असतात औषधं वगैरे त्याला आपण डिसइन्फेक्टंट म्हणतो. तर याला डिसइन्फेक्टला ANT लागेल. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अपेक्षित उत्तर आहे. नंबर नेक्स्ट 61 ओके टर्न द कॉर्नर. टर्न द कॉर्नर कॉपी पेस्ट आहे. आता आलेली बघा इडियम. हा बघा हा झिरो मधला 473 पेज नंबर कंबाईन सी 22 सीचा बी पण नाही. हा बघा इथं तिसऱ्या पर्यायामध्ये टर्न द कॉर्नर म्हटलाय आणि टर्न द कॉर्नरला क्लिअरली एक्सप्लेन केला मी. टर्न द कॉर्नर टू पास द डिफिकल्ट ऑर क्रिटिकल पॉइंट ऑर सिच्युएशन. एखाद्या वाईट काळातनं निघून जाणे. एखादा वाईट काळ तो पास करणे. एखादा आजारी व्यक्ती जर बाहेर पडला त्यातनं तर त्याने टर्न द कॉर्नर केलं. मग हे बघा एखाद्या वाईट काळातून बाहेर पडणे ही एक आहे. आणि सेम मी कायझन पुस्तकात पण दिलेली पेज नंबर 114ला टर्न द कॉर्नर म्हणजे पास द क्रिटिकल पॉइंट ऑर पास द क्रिटिकल टाइम. म्हणजे एखादा वाईट काळ काढून टाकणे त्यातनं बाहेर निघणे. म्हणजे बघा पास द क्रिटिकल पॉइंट ॲज इट इज. पर्याय क्रमांक 3 61चं उत्तर आहे. नंबर नेक्स्ट 62 नंबरचा प्रश्न हा तर कॉपी पेस्ट झिरो एरर मध्ये जर बघितलं स्पेलिंग चॅप्टर मध्ये कमिटमेंट आलेला आहे. एंटरप्रेन्योरचं स्पेलिंग आलं आहे. त्यानंतर गॅरंटीचं पण आलं आहे आणि सुपरवायझर पण आहे. म्हणजे सगळे कॉपी पेस्ट आहेत. आणि टुक्का पण लागतो बघा याच्यात. टुक्कामध्ये ना हे एंटरप्रेन्योर इथं चुकलेलं आहे. त्यानंतर गॅरंटीमध्ये पण तुम्हाला करता हा डबल आर बघा इथं गडबड आहे. लगे एलिमिनेट होऊ शकत होतं. 62चं उत्तर 1 आहे. 63 नंबरचा प्रश्न लीड लीड बघा आता एका शब्दाचे अनेक मिनिंग. मग इथे या हे झिरो एरर मध्ये चॅप्टर क्रमांक 31 मी प्रश्नाच्या आधी मी चॅप्टर एक्सप्लेन केलं आहे की हे नेमकं काय कन्सेप्ट आहे. होमोग्राफ. होमोग्राफ म्हणजे काय? एका शब्दाचे अनेक मिनिंग. म्हणजे बघा अनेक मिनिंग तर तुम्ही म्हणणार पॉलिसेमी. येस पॉलिसेमी आहे पण याचे मिनिंग पण होतात आणि याचे उच्चारही बदलतात. म्हणजे कसं आता हा शब्द आहे याचा उच्चार अनेक आणि मिनिंग पण अनेक. म्हणजे लाईव्ह आणि लिव्ह दोघांचा अर्थ वेगळा होईल. लाईव्ह म्हणजे लाईव्ह मॅच आहे इंडिया पाकिस्तान आणि लिव्ह म्हणजे काय? जगणे राहणे. सेम थिंग बघा रो आणि राऊ. त्यानंतर कंटेंट आणि कॉन्टेंट. त्यानंतर हा बघा मायन्यूट आणि मिनिट. जेव्हा एका शब्दाचे उच्चार वेगळे असतात आणि त्याचे मिनिंगही बदलतात त्यांना म्हणतो आपण होमोग्राफ. मग होमोनियम्स म्हणजे काय बरं? होमोनियम म्हणजे असे शब्द ज्यांचे उच्चार सारखे आहेत. फक्त उच्चार सारखे आहेत. पण ज्या शब्दांचे उच्चार वेगळे आहेत आणि ज्या शब्दाचा एकच शब्द ज्याचे अनेक उच्चार आहे एकच शब्दाचे अनेक मिनिंग आहे त्यांना म्हणून आपण होमोग्राफ्स. म्हणून लीड लीड हे लेड आणि हे लीड हे लेड आणि लीड असं होतंय. मग इथं बघा हा लीड हा डॉग्स लेड आहे म्हणजे त्याचं टेल आणि हा लीड हा म्हणजे मेटल. मग याचं उत्तर आपलं डी म्हणजे होमोग्राफ्स होमोनियम्स ज्यांचे उच्चार सारखे कसे बरं? हा बघा एक शब्द बघू आपण कॅनव्हास. कॅनव्हास एक सिंगल एस वाला आणि कॅनव्हास एक डबल एस वाला. ठीक आहे. आता या केसमध्ये दोघांचे उच्चार सारखे आहेत पण दोन्ही शब्द वेगळे आहेत. याला म्हणू आपण होमोनियम्स. पण हा जर म्हटलं मी लीड हा शब्द एकच आहे याचे उच्चार वेगळे आणि अर्थही वेगळे. शब्द एकच
उच्चार अनेक, होमोग्राफ्स. शब्द वेगळे, उच्चार सारखे, होमोनियम्स. म्हणून 63चं उत्तर होईल 2, ओनली डी. 64 नंबरचा क्वेश्चन आहे टू थ्राईव्ह. बघा, थ्राईव्ह शब्द तर आहे पुस्तकात आहे, नोट्समध्ये. थ्राईव्ह म्हणजे काय? वाढ होणे, प्रगती होणे, प्रॉस्पर होणे. बघा दिला इथं. हा इथं काही जण पुस्तकात बघा हा थ्राईव्ह शब्द दिलाय. हा थ्राईव्ह दिलाय, हा थ्राईव्हचा मिनिंग पण दिलेला आहे, थ्राईव्ह वाक्यात पण वापरलाय. थ्राईव्ह, प्रॉस्पर, फ्लरिश, इम्प्रूव्ह, सुधारणा करणे, विकास होणे, एखाद्या गोष्टीमध्ये इम्प्रुव्हमेंट आणणे. मग आता इथे तसा अर्थ होईल का? तर नाही. इथं वाक्याचा बोध घेऊ आपण. द प्लांट्स ग्रोविंग इन द डेझर्ट्स कॅन थ्राईव्ह विदाउट वॉटर. म्हणजे विदाउट वॉटर पण डेझर्टमध्ये, डेझर्ट एरियात म्हणजे वाळवंटामध्ये काही काही झाडे असतात ते सर्व्हाइव्ह करू शकतात. मग इथं थ्राईव्हचा अर्थ पेरिश म्हणजे संपणे, म्हणजे नाश होणे, होणार नाही. मग सकम म्हणजे बळी पडणे, डाय मरणे. सो बी सर्व्हाइव्ह म्हणजे सर्व्हाइव्ह करतात ते जरी वॉटर नसलं तरी. म्हणून इथं शब्दाशी अर्थ न घेता त्या वाक्याच्या कॉन्टॅक्च्युअल मिनिंगनुसार जायचं आहे आणि त्याचं उत्तर होईल सर्व्हाइव्ह, बी म्हणजे पर्याय क्रमांक 2. नंबर नेक्स्ट 53 नाही सॉरी 65 विशेष शब्द आलाय, त्याचं स्पेलिंग बरोबर आहे. त्यानंतर कन्सायन्स हा नेहमी येतो बघा स्पेलिंग म्हणून, हाही बरोबर आहे. त्यानंतर अमाऊंट तर सोपंच होतं. इथं पॅनिकी, इथं CKY पाहिजे होतं आणि हा पहिल्यांदा आयोगाने विचारला आहे. हा शब्द लक्षात घ्या. पॅनिक शब्द माहिती तुम्हाला, घाबरणे, एन्झायटी, पॅनिक. आणि पॅनिकीला KY असतो, CKY असतो. इथं फक्त CY दिला आयोगाने, म्हणून हा चुकलाय. हा स्पेलिंग पहिल्यांदा विचारला आयोगाने. येत आलेले आपल्याला विशेष माहिती आहे, कन्सायन्स माहिती आहे, अमाऊंट माहिती आहे. हा नवीन पहिल्यांदा इंट्रोड्यूस केला, हा कॉपी होऊ शकतो. त्यामुळे हाच आपला चुकीचा आहे, म्हणून 3 उत्तर याचं अपेक्षित आहे. 66 हा सोपा प्रश्न आहे. हा एकदम मी असं म्हणेन की गिफ्टच आहे. बरं, डेव्हलपर, डेव्हलप, डेव्हलपमेंट, डेव्हलपिंग सगळे सफिक्स त्याला जुळू शकतात. पण इथं नाऊन, इथं वाक्याचा सब्जेक्ट पाहिजे. मग नाऊन एकच आहे, MENT म्हणजे द डेव्हलपमेंट ऑफ द न्यू टेक्नॉलॉजी हॅज बीन सिग्निफिकंट इम्प्रुव्हमेंट. सो डेव्हलपमेंट मेंट म्हणजे सी म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर यायचं. नंबर नेक्स्ट. आता इथं ऑपोजिट विचारला बघा, रिलक्टंट. आणि हा रिलक्टंट शब्द आहे ऑलरेडी बघा. हा रिलक्टंट शब्द इथं हा 0 एरर मध्ये बघा. राज्यसेवा 2023ला इथं बघा मी विचारला नाही रिलक्टंट, पण मी दिलाय 0 एरर मध्ये क्लिअरली दिलाय. नॉट ईगर म्हणजे रिलक्टंट. जो निरुत्साही असतो, एखादी गोष्ट करण्यास तो का कू करतो, नेहमी हेजिटेट ठेवतो, स्वतःला मागे ठेवतो, तो रिलक्टंट असतो. रिलक्टंट म्हणजे कोण? की एखादा गोष्टी तो लोत्सम आहे. म्हणजेच तो अगदी ढिल्ला आहे. म्हणजे कुठल्या कामामध्ये त्याचा उत्साह नाही आहे. तो असो रिलक्टंट. मग हा राज्यसेवेला 23ला मी एक्सप्लेन केला आणि 0 मध्ये क्लिअरली मी दिलेला बघा, रिलक्टंट आणि हेजिटंट. मग रिलक्टंट म्हणजे कोण? अनुत्सुक, ज्याच्यामध्ये उत्सुकता नाही, एनर्जी नाही, कुठली क्रिया करण्याची तयारी दाखवत नाही, तोच तो रिलक्टंट. मग आता इथं त्याने काय विचारलं? मिनिंग नाही विचारला. त्याने बघा, हेजिटंट ह्या त्याचा मिनिंग आहे. ॲव्हर्स हा त्याचा मिनिंग आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये क्रिया करण्यास मागे सरकणे, इच्छा न दाखवणे. मग त्याच्याविरुद्ध काय होईल? एन्थुसियाझम. मग एन्थुसियास्टिक म्हणजे कोण? उत्साही, एकदम कुठली क्रिया करण्यासाठी असलेला एनर्जेटिक पर्सन. आणि कीन पण तोच आहे. मग कीन म्हणजेच कोण? शार्प, एकदम उत्साही. मग आपल्याला सी आणि डी, हे सी आणि डी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर जुळत आहे. त्याच्या अपोजिट आहे. सो 67चं उत्तर आहे CD म्हणजे 3 उत्तर आहे. नंबर नेक्स्ट पुढचा 68. हा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. द स्कूल डॅश रायव्हल्स इझिली. आता त्याच्यात समजून घ्या. रायव्हल्स म्हणजे शत्रू, म्हणजे आपल्या प्रतिस्पर्धी म्हणजे विरोधी. आता आमच्या शाळेने काय केलं, आमचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना सहज आम्ही हरवतो. मग आता बीट हा एक मेन वर्ब आहे, याचं दुसरं रूप पण बीटच आहे आणि तिसरा आहे बिटन. मग V2 पण हा, V1 पण हा. मग आता इथं बघा द स्कूल, इथं जर मी बीट म्हटलं याला यस लागलं पाहिजे होतं, पण नाही, इथं V2 म्हणून हे बरोबर होईल. V2 म्हणजे सिंपल पास्ट, मग हे उत्तर बरोबर आहे. हे बघा, हे बीट म्हणजे बाईटचं दुसरं रूप आहे. बाईट म्हणजे काय? एखाद्या चावणे किंवा बाईट पण होतं, एक घास दे रे मला, एक तुकडा तोडू दे. तर बाईटचं दुसरं रूप आहे बीट, तो तिथं जुळत नाहीये. तिसरं बीट म्हणजे आपण जे बीट खातो ते बीट आहे. आणि चौथं बेट आहे. बेटिंग बघा, बेटिंग गेम, ऑनलाईन बेटिंग गेम सगळे बंद केले आपल्या सरकारने. मग हा बेटिंग आहे, हा बीट म्हणजे आपला बीटरूट आहे, हा बीट म्हणजे हा बाईटचा आहे. म्हणून ए फक्त आपल्या उत्तरात जुळत आहे. ए म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे अवर स्कूल बीट रायव्हल्स इझिली म्हणजे आमच्या शाळेने आमचे जे प्रतिस्पर्धी होते त्यांना सहजपणे हरवलं, असा त्याचा अर्थ होईल. पर्याय क्रमांक ए बीट हे त्याचं उत्तर आहे. हा होमोनियमचा प्रश्न होईल. आणि बघा, हा काही कॉपी पेस्ट नाही आहे, पण काही जण पुस्तकात क्लिअरली मी दिलं बघा, हा बीट ई वाला आणि हा बीट. मग हा बीट बघा, हा बीट म्हणजे काय? बीटचा प्रकार जो आपण खातो.
रेड कलरचा असतो आणि हा बीट म्हणजे बघा एखाद्याला स्पर्धेत हरवणे. हे दिलंय मी काही मध्ये. नंबर नेक्स्ट. ओके, अलिनिएट अगदी सोपा होता. यात एक ऑप्शन सहज इलिमिनेट होईल. ह्या 2 नंतर आपण शिकतो की V1 येतो. 2 नंतर V1 येतो. मग इथं अलिनेटेड, हा अलिनेटेड ईडी जोडलाय, हा जुळणार नाही इथं. मग अलिनेट मध्ये डबल एल नसतो, हा डबल एल गेला इथं, डबल एन गेला. सो अलिनेट, हा अलिनेट माझा अपेक्षित आहे. पर्याय क्रमांक ए. ए म्हणजे एक उत्तर आहे 69चं. मग आता बघा बरं, अलिनेट शब्द कुठे आहेत का? तर येस, 23लाच आहे. 23लाच कुठे? डिपार्टमेंटल एएसओला हा बघा एक प्रश्न विचारलेला आहे. आणि यामध्ये ना काही शब्द दिले 4 पर्याय. त्या 4 पर्यायांमध्ये मी एक्सप्लेन केलाय. स्ट्रेंज नावाचा शब्द. त्यामध्ये अलिनेट दिला. अलिनेट म्हणजेच काय? एकटेपणा राहणे, म्हणजेच त्यापासून लांब राहणे, एकांत राहणे, हा अलिनेट. मग तुम्ही ना एवढं कोण बघणार? जो बघणार त्याला 40+ मिळणार. नंबर नेक्स्ट. पुढचा बघा, पुढचा प्रश्न 70 नंबरचा प्रश्न आहे. त्यामध्ये काय म्हणता बघा, सिलेक्ट द क्लोजेस्ट सिनोनिम ऑफ द ॲड्युलेट. ॲड्युलेट विचारतो तो आणि हा एकमेव प्रश्न मित्रांनो. हा एकमेव शब्द आहे की तो जर सोडला तर बाकी सगळ्या व्होकॅब्युलरी 0 एरर आणि कायझन मधून आलेले आहेत आणि टेस्ट पेपर मधून आपल्या ॲज इट इज कॉपी पेस्ट आहे. फक्त हा नवीन शब्द आयोगाने विचारलाय. हा ना PYQ मध्ये आहे, हा ना कुठल्या पुस्तकामध्ये. हा विचारला आयोगाने एकदम रँडमली आउट ऑफ कॉन्टेक्स्ट विचारला. हा एकमेव प्रश्न फक्त कॉपी नाहीये. बघा, डिस्पाइट हिज पियर्स डिस्डेन, म्हणजे डिस्डेन म्हणजेच काय? एखाद्याची असलेली तिरस्कार. ही कंटिन्यू टू ॲड्युलेट इन्फ्लुएन्शियल फिगर्स सिकिंग फेवर्स. बघा, तर ॲड्युलेट म्हणजे काय? आपल्या भाषेत, मराठी भाषेत एखाद्याची खुशामत करणे, म्हणजे कधी चमचेगिरी करणे, वाह करणे, स्तुती करणे समोरच्याची. मग त्यासाठी एकच शब्द आहे फ्लॅटर, फ्लॅटरी. हे बघा, डिराईट म्हणजे काय? एखाद्याला मॉक करणे. मॉक करणे म्हणजे काय? एखाद्या टिंगल टवाडी करणे, म्हणजे एखाद्या चेष्टा करणे. निग्लेक्ट माहितीये, अपोज माहितीये. सो पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर होईल. त्याने सिनोनिम विचारलाय म्हणजे त्याची होईल फ्लॅटरी. जर अँटोनिम विचारला असता तो उत्तर बदललं असतं. नंबर 71 बॅफल शब्द बघा. कन्फ्यूज शब्दासाठी किती शब्द आपल्याला आलेले आहे ऑलरेडी PYQ मध्ये. फ्लॅबरगॅस्टेड आहे, कन्फ्यूज आहे, परप्लेक्स्ड आहे. सो बॅफल म्हणजे गोंधळात पडणे, म्हणजे काही न समजणे. आणि बॅफल शब्दाचा त्याने काय विचारला? विरुद्ध अर्थ विचारलाय. इथं फसू शकतात काही लोक. बॅफलला करून टाकते लगेच कन्फ्यूज. बॅफल म्हणजे कन्फ्यूज. स्टन म्हणजे तेच होईल. मी एकदम स्टन झालो, मी आश्चर्यचकित झालो, मला कळत नव्हतं काय करू मी. सो स्टनिंग, ॲस्टॉनिश, त्यानंतर हा बॅफल, त्यानंतर कन्फ्यूज म्हणजे गोंधळात पडणे, काही सुचत नाही मला काय करू. पण त्याच्या विरुद्ध विचारलं त्याने. मग इनलाइटन होईल का? इनलाइटन म्हणजे काय? शहाणपण प्राप्त होणे. जेव्हा एखादा व्यक्ती इनलाइटन प्राप्त होतो, जेव्हा एखादा व्यक्ती अज्ञानातून ज्ञानात येतो, त्याला इनलाइटन मिळतं. जसं MPSC आणि UPSC अभ्यास करण्याच्या आधी आपण बघा किती धर्म देव करत असतो आणि MPSC UPSC प्रयत्न केलो की आपल्याला कळतं की अरे नाही, खरं तर धर्म देव नाही, म्हणजे आधी येतं लॉजिक, आधी येतं रॅशनॅलिटी. मग आपण स्टडी करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हटले, गौतम बुद्ध काय म्हणतात, मग महात्मा फुले काय म्हटले. सो वी गेट इनलाइटमेंट थ्रू द प्रोसेस ऑफ MPSC आणि UPSC. मग इनलाइटन म्हणजे काय? शहाणपण मिळणे, म्हणजे थोडक्यात आपल्या भाषेत की शिंग फुटणे, अक्कल येणे. तो त्याचा होणार नाही विरुद्धार्थी. मग क्लिअर तो होतोय. क्लिअर म्हणजे काय? ज्या गोष्टी मला सोप्या सरळ एकदम, की समथिंग दॅट कॅन अंडरस्टँड इझिली विदाउट हॅव्हिंग एनी परप्लेक्सिटी. म्हणजे काय? की एखाद्याने मला सांगितलं आणि मी ते समजून घेतलं, ते झालं मला क्लिअर. सो त्याचा विरुद्धार्थी होईल क्लिअर. सो बॅफलच्या विरुद्ध होईल क्लिअर. 3 उत्तर आहे याचं. बॅफल शब्द दिलाय मी मध्ये 74 पेजला बघा. हाय द क्लिअरली हिंडर, ऑब्स्ट्रक, बॅफल, अडथळा, त्यानंतर गोंधळात पडणे, गोंधळ येणे, हा दिलेला ऑलरेडी. नंबर नेक्स्ट आहे WH क्वेश्चन, सोपा आहे अगदी. हा, आता हा प्रश्न नवीन आणला आयोगाने. अशा प्रकारचा WH क्वेश्चन आधी नाहीये, चेक करून घ्या. कशात आधी अंडरलाईन केलेले की याचा प्रश्न बनवा वगैरे. बट त्याने काय केलं? देअर वॉज अ मोबाईल ऑन द टेबल. तिथे एक मोबाईल होता टेबलवरती. आय पिक्ड इट अप अँड सेड, मी तो उचलला आणि विचारलं, ए बाबा कोणाचा मोबाईल आहे हा? मग आता कोणाचा? पदेशन. मग पदेशनसाठी येणार आहे हुज. हुज मोबाईल इज दिस, हा मोबाईल कोणाचा आहे? या प्रकारे त्याचं उत्तर हुज होईल. हुम कोणाला? काही संबंध नाही. हु हा व्यक्ती आहे, हा व्हेन हा टाइम सांगतोय. मग हुज मोबाईल इज दिस, मग हा मोबाईल कोणाचा आहे? मग पजेशनसाठी आपण हुज वापरतो. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. 73 बघा, आता कोएसिड डिव्हाइसेस. कोएसिड डिव्हाइसेस चॅप्टर आहे, त्यावरती प्रश्न आले आहेत, पण जुन्या काळात आले एकदम. मग कोएसिड डिव्हाइसेस म्हणजे काय? कनेक्टर. असे शब्द जे वाक्यामध्ये काहीतरी एम्फसाइज करतात. ॲडिशन, कॉन्ट्रास्ट, कन्सेशन, ठीक आहे, हे सांगतात. कोणते शब्द आहेत? हाऊएव्हर, मोरओव्हर, कॉन्ट्रास्टचे दो, अल्दो, हे शब्द आहेत. मग यात जर आयोगाने डेंजरस काय केलं? ही हॅज बीन इन ऑफिस ओनली फॉर फ्यू मंथ्स, फक्त काही महिने होता तो. अँड ही हाऊएव्हर ही हॅज अचीव्ड मोर दॅन
एनी ऑफिस प्रेडिसेसर्स. याच्यात सांगितलंय की कोणता शब्द ऍक्च्युली तो कोएसिव्ह डिव्हाइस आहे. हे अंडरलाईन स्टुडंटने केलेले आहेत, आयोगाच्या नाही येत हे अंडरलाईन. हे उत्तर तुम्ही मी जे गोल करतो तेच उत्तर आहे फायनल. हा, तर यामध्ये ना ऍक्च्युली कोएसिव्ह डिव्हाइस हाऊएव्हर आहे. मग आता हाऊएव्हर काय सांगतोय बघा. तो म्हणतो की ही हॅज बीन इन ऑफिस ओनली फॉर फ्यू मंथ्स. काहीच महिने होता तो, फक्त फ्यू मंथ्स. तरी पण त्याने त्याच्या जेवढेही सुपेरियर आहे, त्याच्यावर काम करणारे लोक जे त्यांच्यापेक्षा जास्त अचिव्हमेंट केली. मग हे काय आहे बरं, हे कन्सेशन आहे. मग आता कन्सेशन म्हणजे काय, की अशी गोष्ट जी कॉन्ट्रास्ट सांगते. मग आता कॉन्ट्रास्ट म्हणजे काय, मग कॉन्ट्रास्ट आणि कन्सेशन तर सेमच आहे. येस सेम आहे, पण फरक आहे बघा सांगतो. कॉन्ट्रास्ट म्हणजे काय, की दोन्ही विरोधाभास. आता विरोधाभास म्हणजे कसं, की तो ऑफिसलाच गेला नाही तरी त्याला अवॉर्ड मिळाला. अरे बापरे, ऑफिसला गेला नाही तरी अवॉर्ड मिळाला याने. हे कॉन्ट्रास्ट आहे. यांनी एकही रन केला नाही तरी मॅच जिंकले. असं कसं होऊ शकतं. तो श्रीमंत आहे तरी तो दुःखी आहे. म्हणजे बघा कॉन्ट्रास्ट काय सांगतं, दोन्ही विरुद्ध वाक्य. कॉन्ट्रास्ट दोन्ही विरुद्ध वाक्य, ठीक आहे. पण कन्सेशन काय सांगतं, काहीतरी पॉझिटिव्ह घडत आहे. म्हणजे कसं, काही दिवस होता तो फक्त, म्हणजे होताच ना, आणि मग त्याने काम केलंच आहे. हे कन्सेशन आहे. म्हणजे काय सांगताय, हे कॉन्ट्रास्ट सांगताय, पण हे कसं सांगतं पॉझिटिव्ह मधलं. म्हणून उत्तर होईल कन्सेशन, बी ओनली. मग बी ओनली म्हणजे पर्याय क्रमांक 2. पण सपोज जर जास्तच एम्फसाइज केलं, जर रेफरन्स पुस्तक काढले, कॉन्ट्रास्ट कन्सेशन केलं, डोकं लावलं जास्तच, तर म्हणू शकतो आपण की आयोग याला कॅन्सल करू शकतो, पण चान्सेस फक्त 1% आहे. होऊ शकतं 1% आहे. त्याला ऑथेंटिक सोर्स लागेल, गुगल लागणार नाही आपल्याला. पण हे कन्सेशनच येईल. त्याचं कारण असं आहे की तो ऑफिसला होता बघा. काहीतरी महिने होता आणि त्याने काम केलंय. तर तो नसताच ऑफिसला, की तो ऑफिसला नव्हता आणि तरी त्याने हे अचिव्हमेंट केलेलं आहे. मग आपण म्हणू शकतो ते कॉन्ट्रास्ट आहे. पण ह्या केसमध्ये पॉझिटिव्हिटी आहे. म्हणून यामध्ये कन्सेशन ओन्ली बी म्हणजे 2 उत्तर आहे. ऍडिशन आणि ट्रान्झॅक्शन नाहीये. ऍडिशनसाठी आपण मोर ओव्हर म्हणतो, अँड म्हणतो. ट्रान्झिशन म्हणजे पूर्णपणे वाक्याचा कॉन्टेक्स्ट बदलणारा, म्हणजे वेगळी भाषा बोलणारा, वेगळं कॉन्टेक्च्युअल बोलणारा, ते पण नाहीये शब्द. 74 सोपं आहे वाक्य. वेअर डू यू वॉन्ट टू गो नाव. आता वेअर डू यू वॉन्ट, डू म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे. मग आपल्याला येणार पास्ट टेन्स म्हणजे डीडील खाली किंवा व्ही टू येईल. इथं वेअर आहे म्हणजे डब्ल्यूएच क्वेश्चन आहे. मग डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये आपला कनेक्टिंग वर्ड म्हणजे कंजंक्शन हा डब्ल्यूएच असतो. मग बघा बरं, ही आस्क आय वॉन्ट टू गो, काही काम नाही, बोगस आहे. ही आस्क मी वेअर आय वॉन्टेड टू गो देन. हे बघा नावचं देन. ही आस्क मी, त्यानंतर वेअर हा डब्ल्यूएच जोडला मी कंजंक्शन म्हणून सिंपल पास्ट केला. हे वाक्य बरोबर आहे बी. पण ओनली बी नाही आहे. मग सी बघू. ही आस्क वेदर. वेदर येणार नाही कारण हा येस नो टाईपचा प्रश्न नाही. येस नो टाईप मध्ये येतो इफ आणि वेदर, म्हणून हा ऑप्शन गेला. ही क्वेश्चन मी अबाउट. यस, क्वेश्चन होऊ शकतं. क्वेश्चन मी अबाउट वेअर आय वॉन्टेड टू गो देन. सो डी पण करेक्ट आहे. बीडी म्हणजे पर्याय क्रमांक 2. सो 74 चं उत्तर आहे 2. 75 गिफ्ट आहे, पण आपल्याला प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. सुपरलेटिव्ह डिग्री एकदम सोपं. 4 पर्यायात जायचं, बेटरच होणार. बेस्ट, बेस्ट एकाच ऑप्शन मध्ये सी. सी म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर यायचं. दॅट्स इट. नंबर नेक्स्ट 76. यस, हे टेस्ट पेपर मधलं कॉपी पेस्ट वाक्य ज्यांनी टेस्ट दिले त्यांना माहिती आहे. इन्सिस्ट नंतर इंग्लिशमध्ये ऑन येतो आणि त्याच्यानंतर जिरंट बघा. हे घेतलंय कॉपी पेस्ट वाक्य टेस्ट पेपर मधलं. सो इन्सिस्ट ऑन. मग आता इन्सिस्ट ऑन नुसतं ऑन नाही, लिव्हिंग पण पाहिजे. सो पर्याय क्रमांक सी उत्तर आहे. ही इन्सिस्टेड ऑन लिव्हिंग इमिजिएटली. सी म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे याचं. सो 76 उत्तर 3 आहे. 77 पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. क्या बात है, दिस इज अगेन गिफ्ट. याचं उत्तर 4. हॅड बीन प्लस V4. नंबर नेक्स्ट 78. हा प्रश्न मी म्हणतो ना, काही प्रश्न जरा गुगली टाकलेली, ही गुगली ती. हा अशा प्रकारचे प्रश्न आधी नव्हते. त्याने काय विचारलं की वी कॅम्प देअर फॉर समर. आता त्याने म्हटलं द मिनिंग ऑफ द अंडरलाईन प्रिपोजिशन. असे प्रश्न आधी नाही आहेत, ते आता आपल्याला शिकावं लागतील. बघा, मी एक वाक्य लिहितो आधी. ही हॅज, बघा ह्या वाक्याचा अर्थ आपण समजून घ्या. पण ही हॅज लिव्ड, ही हॅज लिव्ड देअर, ही हॅज लिव्ड देअर फॉर 20 इयर्स. आपण बोललो 20 इयर्स, ठीक आहे, गृहीत धरा 20 इयर्स आहे. फॉर 10 डेज, गृहीत धरा हे 10 डेज आहे. फॉर 2 आवर्स, फॉर 2 आवर्स. जरा इथं फोकस करा. फॉर 20 इयर्स म्हणजे पूर्ण 20 वर्ष तिथे राहिला तो. फॉर 10 डेज म्हणजे पूर्ण 10 दिवस. फॉर 2 आवर्स म्हणजे पूर्ण 2 मंथ. मग फॉर काय सांगतो, टाइम, ज्यामध्ये टाइम ड्युरेशन काउंट होतो, बरोबर आहे. मग इथं तो फॉर समर. फॉर समर म्हणजे पूर्ण उन्हाळा. पूर्ण उन्हाळा तिथं त्याने कॅम्प केला. पूर्ण उन्हाळा, होल. मग समटाईम कसं काय नाही, समटाईम नाही. म्हणजे फॉर, मी जसं म्हटलं ना, फॉर 10 इयर्स, फॉर 5 मंथ्स.
मी पुण्यात 5 महिने होतो म्हणजे याचा अर्थ काय पूर्ण 5 महिने. मग हा फॉर टाइम सांगतोय ना, हा कम्प्लीट सांगतो. मग समटाईम नाही, ऑल थ्रू. यस, हे माझं उत्तर आहे. एव्हर एव्हर नाही, अक्रॉस नाही. सो ओनली बी म्हणजे पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. नंबर नेक्स्ट 79. मूड नेहमी येतं. मूड 2 प्रश्न आले आपल्याला. तर मूड हे साधं वाक्य आहे. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट ते असतं इंडिकेटिव्ह मूडचं. आणि इंडिकेटिव्ह मूड म्हणजे पर्याय क्रमांक सी. सी म्हणजे आपलं उत्तर आहे 2. 80 नंबरचा क्वेश्चन आहे. सोपा आहे हा पण, खूप सोपा आहे. खरं तर पंक्च्युएशनचे प्रश्न खूप डिफिकल्ट असतात. पण लिटरली सोपा आहे. कसं सांगतो. आता इथं म्हटलं प्ले वेल द कॅप्टन सेट. कॅप्टन म्हटला. कॅप्टनने म्हटलेलं वाक्य कशात येईल? डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये. इथंच उत्तर मिळालं. बरं इथं सेमिकोलॉन चुकलाय, इथं क्वेश्चन मार्क चुकलाय, इथं एक्सक्लेमेटरी मार्क चुकलाय म्हणून मी म्हणतो गिफ्ट आहे हे. सो पर्याय क्रमांक ए उत्तर आहे. अजून इथं जर बघितलं तुम्ही अँड शूट अ गोल हे त्याचं म्हणणंच आहे ना. अँड शूट अ गोल द कॅप्टन सेट टू द प्लेयर्स. इथं कॅप्टन सेट इथं कॉमा चुकीचा आहे, इथं टू द प्लेयर्स. ओनली ए म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे 80चं. नंबर 1 81. यात फसवला आयोगाने. इंटरेस्टिंग आहे हा. हा प्रश्न इंटरेस्टिंग आहे. असा प्रश्न त्याने आधी बनवला नाहीये. आता बनवला. बघा टेस्टमध्ये घेतलाय मी असा एक प्रश्न, तुम्हाला लगे आयडिया येईल आता. द नाईट इज डार्क अँड आय एम फार फ्रॉम होम. अँडने जोडलं वाक्य आहे. हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. हे उत्तरात येणार नाही. ते कसं काय माहितीये मेन्सच्या लोकांना. इथं इथं फसवणूक होऊ शकते. ॲज लॉंग ॲज इथून काही लोकांनी वाचून कॉम्प्लेक्स सेंटेन्स केलं असावं आणि बी उत्तर क्लिक केलं असावं. जसं ह्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. फसला आहे इथं. ॲक्च्युअली ॲज लॉंग ॲज आय एम इन द कंपनी ऑफ माही आय फील व्हेरी हॅप्पी. इथपर्यंत थांबा. हे झालं कॉम्प्लेक्स. आता कंपाऊंड स्टार्ट होत आहे. बट जोडला बघा बट आय बिकम सॅड वेन. बघा वेनने जोडला पुन्हा पुन्हा कॉम्प्लेक्स सुरू झालं. वेन शी इज अवे फ्रॉम मी. तर हे वाक्य आहे कॉम्प्लेक्स कंपाऊंड. म्हणजे फक्त कॉम्प्लेक्स सेंटेन्स नाही आहे, कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे. त्यासाठी इथपर्यंत वाचणं गरजेचं होतं. म्हणून बी उत्तरात येणार नाहीये. ए बर्ड इन हँड इज वर्थ टू इन बुश. ही तर प्रोवर्ब आहे की एक सोडून धावत्याच्या मागे पडा. सो पॉइंट इज ह्या वाक्यामध्ये एकच मेन वर्ब आहे. नो कंजंक्शन सिंपल सेंटेन्स आहे. हे पण उत्तरात येणार नाही. मग डी आय बिलीव्ह दॅट. बघा नाउन क्लॉज ऑब्झर्व द वर्ब हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे एकच. मातून येतो हुम. येस हा पण कॉम्प्लेक्स सेंटेन्सचाच आपला कंजंक्शन आहे. सो ओनली डी इज माय आन्सर म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. नंबर नेक्स्ट 82. हा प्रश्न कॅन्सल होईल शुअर आहे. आणि हा प्रश्न कॉपी पेस्ट आहे. कंबाईन 2016 2016चा प्रश्न कॉपी पेस्ट आहे हा. द बॉय हु स्टोल द वॉच वॉज कॉट. STR 16चा प्रश्न कॉपी आहे. मग कोणता आहे हा क्लॉज? तर हा क्लॉज आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज. आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉजला रिलेटिव्ह क्लॉज पण म्हणतात. मग त्यामुळे आपला हा प्रश्न कॅन्सल होईल. पण आयोगाचं उत्तर ओनली बी पहिल्या कीला येईल. ओनली बी म्हणजे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 हे पहिल्या कीला येईल. पण यात पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, पहिलं फर्स्ट जर कोणी याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं तर हा प्रश्न कॅन्सल होईल. याच्यावरती ऑब्जेक्शन गेलं नाही तर याचं उत्तर तेच राहील बीचं बीच. सो रिलेटिव्ह क्लॉज म्हणजेच ऍडजेक्टिव्ह क्लॉज. त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल आहे. 83. हा प्रश्न कॅन्सल होणं अपेक्षित आहे. ते कसं सांगतो. आधी आपण इथे या. आधी त्याने प्रश्न कसा फ्रेम केला? त्याने म्हटलं की जंबल वर्ड्स ठीक आहे. एक वाक्य दिलंय आर रीड ऑल ओव्हर द शेक्सपियर द वर्ल्ड व्हॉट एव्हर. आता बघा त्याने काय म्हटलंय द प्लेज ऑफ द वर्ल्ड शेक्सपियर. पहिलं चुकीचं आहे. द प्लेज म्हणजे नाटक असतात जे नाटक लिहिले शेक्सपियर ना ते. मग वर्ल्ड शेक्सपियर चुकीचं आहे. ऑल ओव्हर द प्लेस चुकीचं आहे. द प्लेज ऑफ शेक्सपियर आर रीड ऑल ओव्हर द वर्ल्ड बरोबर आहे. म्हणजे शेक्सपियरचे जे नाटकं आहेत ते संपूर्ण जगात वाचले जातात. हे माझं उत्तर अपेक्षित आहे. सी म्हणजे पर्याय क्रमांक 4. पण थांबा इथं. डी द प्लेज ऑफ शेक्सपियर ऑल ओव्हर द वर्ल्ड आर रीड हे चुकलंय. ऑल ओव्हर द वर्ल्ड हे चुकीचं म्हणजे ओनली सी उत्तरित आहे. पण आपण एक गोष्ट शिकलोय की जो व्यक्ती असतो तो व्यक्तीचा पोझिशनसाठी आपण अपॉस्ट्रॉफ ES जोडतो. ऑफ नाही जोडत. आणि हाच प्रश्न आयोगाने तसा विचारलेला आहे. आधी हा बघा. हा आपला फॉरेस्टला प्रश्न आहे. फॉरेस्ट 2018ला. हे बघा पहिलं वाक्य विल्यम शेक्सपियर्स प्ले आर रीड ऑल ओव्हर द वर्ल्ड. शेक्सपियर्स इथं वाक्य उत्तर बरोबर दिलंय कारण याला ऑफ जोडू शकत नाही कारण हा पोझिशन व्यक्तीचा आहे. मग ऑफचं चुकीचं दिलंय इथं आयोगाने क्लिअरली बर्ट्रंड रसलचं. द एसेज ऑफ बर्ट्रंड रसल आर नॉट पॉप्युलर. मग आता इथं ऑफ का चुकीचं आहे कारण तो एसेज ऑफ कोणाचा आहे? बर्ट्रंड रसल. मग ते कसं करायला पाहिजे? बर्ट्रंड रसल्स एसेज आर नॉट पॉप्युलर. म्हणून जरी इथं आयोग पहिल्या कीला सी 100% उत्तर देईल. सी म्हणजे पर्याय क्रमांक 4च देईल. पण हा प्रश्न कॅन्सल होईल जर तुम्ही पाठवला तरच.
म्हणजे मी इथं बऱ्याच वेळा सांगतो कॅन्सल तिथं होत नाही, कोणी पाठवत नाही. सो पाठवला पाहिजे. तुम्ही इथं सांगायचं आहे, की बाबा व्यक्तीचा प्रेझेन्ससाठी आपण ऑफ नाही अपॉस्ट्रॉफ एस जोडतो आणि त्याचाच रेफरन्स द्यायचा PYQचा. 84 यू मे डू इट व्हेन यू प्लीज. बघा टेस्ट पेपरला मी हा एक प्रश्न विचारलाय. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ हे सी वाक्य बघा टेस्ट सिरीजला आपल्या. यू मे डू इट ॲज यू प्लीज. तुला जसं पटेल तसं कर बाबा तू. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. सो यू मे डू इट ॲज यू प्लीज. जसं पटेल तसं कर तू. हे वाक्य मी विचारलं टेस्ट पेपरला. मग आता इथं यू मे डू इट व्हेन यू प्लीज. आता बघा जेव्हा तुला वाटेल तेव्हा ते तू कर. व्हेन दिलाय आणि त्याने काय विचारलंय सिंपल सेंटेन्स करा त्याचं. ठीक आहे. म्हणजे त्याने काय म्हटलंय ते फ्रेज क्लॉजचं रूपांतर फ्रेज मध्ये करा. हे सांगतो बघा नेहमी PYQचे लेक्चर घेत असताना. क्लॉजचं रूपांतर फ्रेज म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं सिंपल सेंटेन्स. मग आता पहिलं यू मे डू इट ॲट युअर प्लेजर हे उत्तर आहे. यू मे डू इट ॲज युअर प्लेजर हे पण उत्तर आहे. यू मे डू इट ॲज हा तर क्लॉज आहे कॉम्प्लेक्स. यू मे डू इट विथ युअर प्लेजर विथ येत नाही. मग आता दोन्ही उत्तर माझे अपेक्षित आहे. मग तू उत्तर फायनल काय येईल बघा. दोन्ही उत्तर अपेक्षित आहे ए आणि बी. मग आता यू मे डू इट व्हेन यू प्लीज. जेव्हा तुला वाटेल तेव्हा कर बाबा तू ते. मग आता यामध्ये यू मे डू इट ॲट युअर प्लेजर. ॲट युअर प्लेजर ठीक आहे. जरा वाक्याचा बोध घेऊ. ॲट टाइम सांगतो मान्य करतो पण ॲट युअर प्लेजर तुला पटेल त्या टायमाला त्यापेक्षा हे वाक्य जास्त अपिलिंग आहे आपल्याला. कोणतं यू मे डू इट ॲज पर युअर प्लेजर. जसं तुला वाटेल ना बाबा जेव्हा जेव्हा तुला वाटेल ॲज पर युअर शेड्यूल ॲज पर युअर टाइम ॲज पर युअर कन्व्हिनियन्स म्हणतो आपण. तो ॲज पर हा टाइम व्हेनला जोडतोय म्हणून ॲप्रोप्रिएट उत्तर आपलं ॲज पर येईल. पर्याय क्रमांक बी. बी म्हणजे 4 उत्तर आहे याचं. 4 उत्तर आहे 84चं. 85 नंबरचा क्वेश्चन आहे मेन वुड लुक ऑड इफ दे हॅड 3 लेग्स. म्हणजे ते लोक असे दिसत होते जसं की त्यांना 3 पाय आहेत. इफचं वाक्य आहे. इफच्या वाक्यामध्ये हॅड हा मेन वर्ब आहे. हा V2 आहे. हे सिंपल पास्ट टेन्सची कंडिशन आहे. सिंपल पास्ट टेन्सच्या कंडिशन मध्ये मॉडल ऑक्झिलरी पास्टची पण आहे. बरोबर आहे. मग त्याला आपण काय म्हणू तर द सेंटेन्स अबो एक्सप्रेसेस डॅश कंडिशन. अनफुलफिल्ड पास्ट ही असते पास्ट परफेक्ट. इम्पॉसिबल ही असते पास्ट परफेक्ट. मग हायपोथेटिकल येस. ओनली सी इज माय आन्सर. डी ओपन. ओपन कंडिशन म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सची कंडिशन. त्याला म्हणतो आपण लाईकली कंडिशन रिअल कंडिशन. पण हे सिंपल पास्टचं आहे. मग हायपोथेटिकल त्याचं उत्तर होईल इम्पॉसिबल आणि अनफुलफिल्ड पास्ट. तर हे पास्ट परफेक्टचे आहेत म्हणून आपल्याला सिंपल पास्टची कंडिशन हायपोथेटिकल सी म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. 86 बघा 86 मध्ये ना तुम्ही पहिल्या पॅराग्राफमध्ये कार्ल मार्क्स बद्दल काहीतरी बोलतोय तो तर लगे आपल्याला वाटलं की इकॉनॉमीचा पॅसेज आहे. नाही. एज्युकेशन डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे कशा प्रकारे एज्युकेशन आजच्या जनरेशनला कॅटर केलं पाहिजे आणि कशा प्रकारे देश फ्लरिश होईल यावरती दिलेला आहे. थोडक्यात काय एज्युकेशन मध्ये कुठले कुठले कॉग्नेटिव्ह वेने जायचं आहे का कुठल्या ट्रॅडिशनल वेने जायचं आहे. लेखक सांगतो की आजच्या डेमोग्राफिक डिव्हिडंडला काय दिलं पाहिजे काय कॅटर केलं पाहिजे क्वालिटी ऑफ एज्युकेशन काय आहे त्यावरती कॉम्प्रिहेन्शन आहे. पॅसेज लॉंग आहे आणि पॅसेज मॉडरेट टू टफ आहे. या 3 जर आले तर मी असं म्हणलं की यू आर हॅपी. हॅपी राहा. कारण ज्याला वेळ मिळाला खूप काही त्यानेच ते सॉल्व्ह केले असतील. कारण पूर्ण पॅसेज वाचायचा आणि पुन्हा पुन्हा प्रश्न बघा प्रश्न किती लांब आहेत म्हणजे लेंदी आहेत पॅसेज. तर आपण डायरेक्ट उत्तराबद्दल बोलू. मी डिस्कस नाही करत पॅसेज बद्दल. 86चं उत्तर 4 आहे. 87चं उत्तर 3 आहे. म्हणजे दिसत नसेल तर मी क्लिक करतो. 86चं 4 87चं 3 88चं 3 पुन्हा 89 4 आणि 93 हे उत्तर यायचे. तुम्ही बघून घ्या. आपण यात वेळ वाया घालवत नाही मी. वेगळ्या लेक्चरमध्ये डिस्कस करू आपण कॉम्प्रिहेन्शन. नामा नेक्स्ट ग्रीज द पाम नेहमी येत आहे. ग्रीज द पाम काय बरं ब्राईब म्हणजे काय लाच देणे किंवा घेणे. मग याला आपण म्हणतो हुश मनी पण म्हणतो पण हुश मनी म्हणजे याचं उत्तर आहे 3 ओनली सी पर्याय क्रमांक 3. मग हा कॉपी काय असा कॉपी बघा हा कायझन मध्ये दिलंच आहे मी बघा हुश मनी आहे त्यानंतर गिज द पाम आहे अजून दिले ग्रीज द व्हील्स पण आहे ऑइल द व्हील्स पण आहे म्हणजे लाच देणे. त्यानंतर 0 मध्ये बघा हा प्रश्न आहे 2009 ला विचारलेला 2009चा आहे हा बघा ग्रीज द पाम. अजून एक प्रश्न बघा हा बघा हा इथं प्रश्न आहे हश मनी इंजिनिअरिंग 2012 ला आहे. हश मनी म्हणजेच काय मग ग्रीज द पाम. तर कॉपी पेस्ट आहे. नंबर नेक्स्ट क्लाइम डाऊन बघा क्लाइम डाऊनचा एकदम शब्दाशी अर्थ घेऊ आपण. तोही आयोगाने विचारलाय बघा इथं. हा क्लाइम डाऊन विचारलाय हा ASO 15 ला. क्लाइम डाऊन म्हणजे काय की एखादी गोष्ट डाऊन होणे उतरती कडा येणे उतार येणे खाली डाऊन होणे. मग आता शब्दाचे अर्थ न घेता इथं आपण बघूया
विच फ्रेज बेस्ट डिफाईन्स द क्लाइंब डाऊन. मग आता क्लाइंब डाऊन म्हणजे खाली येणे शब्दाशी अर्थ आहे. मग आता इथं बघू. अन ऍक्ट ऑफ ऍडमिटिंग दॅट यू वर रॉंग. म्हणजे तुम्ही कबूल करता की मी काहीतरी चूक केलेली आहे, चुकलो आहे, तसा त्याचा अर्थ होत नाही. अ स्टडी अप्रोच टू अ गोल म्हणजे एखाद्या गोलकडे स्टडी अप्रोच म्हणजे हळूहळू तुम्ही अचिव्हमेंटकडे चाललात, तसा होत नाहीये. अ रिफ्युजल टू कॉम्प्रोमाइज, कॉम्प्रोमाइज करण्यासाठी रिफ्यूज होणे. ऍक्च्युली जुडतो मिनिंग हा अ रिट्रीट फ्रॉम अ प्रिव्हियस पोझिशन म्हणजे त्याला आपण क्लाइंब डाऊन म्हणू. आपण क्लाइंब डाऊन म्हणजेच काय की तुम्ही जिथं आहात तिथून घासरणे म्हणजे तुमची पोझिशन डाऊन होणे, त्याला म्हणतो आपण रिट्रीट. म्हणजेच काय माघार घेणे कुठून, प्रिव्हियस पोझिशन जी तुमची पोझिशन होतून तिथून तुम्ही मागे येणे, हा त्याचा अर्थ होतोय क्लाइंब डाऊनचा. बाकी ऍडमिट करताय तुम्ही चुकला आहात, स्टडी अजिबात नाही, स्टडी होत नाही याचा अर्थ, रिफ्युजल टू कॉम्प्रोमाइज पण होत नाहीये. सो पर्याय क्रमांक 1 उत्तरायचं. नंबर नेक्स्ट. ओके. आता सॉल्ट ऑफ द अर्थ हा पुढचा प्रश्न आहे जो आयोगाने डिफिकल्ट बनवलाय. इडियम कॉपी पेस्ट आहे बघा, कॉपी पेस्ट आहे ही इडियम. हे बघा इथं हा सॉल्ट ऑफ द अर्थ इंजिनिअरिंग 2012ला प्रश्न आहे, 0 एरर पुस्तकात नाही. आणि मी कायझर मध्ये पण दिलेलाच आहे. द सॉल्ट ऑफ द अर्थ द मोस्ट वर्दी पीपल, काइंड ऑनेस्ट पीपल, रिलायबल पीपल. अशी लोक जी चांगली मनाने मोठी आहे, लोकांना मदत करतात, दयाळू आहे, अशी लोक म्हणजे सॉल्ट ऑफ द अर्थ. पण त्याने सॉल्ट ऑफ द अर्थचा मिनिंग नाही विचारला, त्याने वाक्यामध्ये रूपांतर केले, वाक्य बनवले आणि सांगा कुठल्या वाक्यामध्ये ती इडियम जुळते आहे. मग आता पहिलं, द ॲरोगंट बिझनेसमॅन वॉज द सॉल्ट ऑफ द अर्थ अँड लुक डाऊन ऑन एव्हरीवन एल्स. आता हा जर ॲरोगंट आहे, पहिली गोष्ट एक समजून घेऊ आपण की सॉल्ट ऑफ द अर्थ म्हणजे कोण. सॉल्ट ऑफ द अर्थ म्हणजे अशी लोक जी चांगली लोक, जी मनाने मोठी आहे, जे लोकांना मदत करतात, दयाळू आहेत, चॅरिटेबल आहेत, असे असतात सॉल्ट ऑफ द अर्थ. मग हा ॲरोगंट बिझनेसमॅन कसं काय असेल बरं सॉल्ट ऑफ द अर्थ. इथं ॲरोगंट शब्दावरूनच कळालं मला की हा ॲरोगंट आहे. आणि अजून तो काय करतो, लुक डाऊन ऑन करतो म्हणजे लोकांना तुच्छ लेखतो तो. हा कुठल्याच परिस्थितीमध्ये सॉल्ट ऑफ द अर्थ होणार नाहीये. मग आपला ए उत्तर येणार नाही म्हणजे हा ऑल ऑफ द अबो गेला. हा बघा हा ए गेला आणि हा पण ए गेला. मिळालं ते उत्तर. उत्तर काय म्हणतं बी आणि सी. मग आता बी, द जेंटल टीचर बघा शब्द बघा, द जेंटल टीचर हु टूक एक्स्ट्रा टाइम टू हेल्प स्ट्रगलिंग स्टुडंट्स द वॉज द सॉल्ट ऑफ द अर्थ. बरोबर आहे. तो जो जेंटल आहे तो एक्स्ट्रा टाइम घेतो विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी, मग सॉल्ट ऑफ द अर्थ आहे तो. द फायर फायटर हु रिस्क हिज लाईफ टू सेव्ह अदर्स. बघा असा फायर फायटर आहे ज्याने आयुष्य आपलं रिस्क मध्ये टाकलं आणि लोकांना वाचवलं, मग तो खरा सॉल्ट ऑफ द अर्थ आहे. हे पण बरोबर आहे. तिसरं, द कोन आर्टिस्ट. द कोन आर्टिस्ट वॉज द सॉल्ट ऑफ द अर्थ अँड एव्हरीवन ट्रस्टेड हिम विथ देअर मनी. बघा कोन आर्टिस्ट, कोन आर्टिस्ट म्हणजे कोण, जो भामटा आहे, जो टुकार आहे, जो वाईट आहे, म्हणजे जो फक्त लोकांना लुबडू शकतो, मग हाही होत नाहीये. मग जो तर बीसी. मग यात काय म्हटलं, द करेक्ट सेंटेन्स अँड द सेंटेन्स युझिंग फ्रेज. मग आता कोणतं करेक्ट सेंटेन्स आहे, तर बी आणि सी म्हणजे पर्याय क्रमांक आपलं 3 आहे. हा नवीन स्ट्रक्चर आहे, हा शिकायचा आता आपल्याला इथून पुढे. नंबर नेक्स्ट, सब्जंक्टिव्ह मूड. याच्यात थोडं कॉन्ट्रोवर्सी आहे बरं. पहिलीच कॉन्ट्रोवर्सी एक सांगतो तुम्हाला मी की विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इंडिकेट अ सब्जंक्टिव्ह मूड. सब्जंक्टिव्ह विचारलाय. मग आता आपण बघूया. पहिलं, इज ही रिअली मेकिंग थिंग्स डिफिकल्ट. आता इज ही रिअली हा प्रश्न व्हायला पाहिजे, शेवटी क्वेश्चन मार्क दिला नाही आयोगाने. आता शेवटी क्वेश्चन मार्क दिला नाहीये, तर क्वेश्चन मार्क पाहिजे होता, हा इंडिकेटिव्ह मूड राहिला असता, पण हा परिपूर्ण नाहीये वाक्य, त्यामुळे तो उत्तरात नाहीये. आयोग याला फेटाळून दिला. आपण जरी पाठवलं की इथं क्वेश्चन मार्क नव्हता, आयोग म्हणे ते उत्तरच नाहीये, त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. कम व्हॉट मे वी विल गो अहेड. हे वाक्य बघा आपल्या टेस्ट सिरीजचं वाक्य. कम व्हॉट मे, काही असू दे आपण जाऊच. मग कॉन्ट्रास्ट आहे. इथं V1 आहे म्हणजे इम्पेरेटिव्ह नाहीये मित्रांनो, हे इम्पेरेटिव्ह नाहीये. कम व्हॉट मे वी विल गो अहेड, काही असू दे, हे कॉन्ट्रास्ट सांगतोय तो, त्यामुळे हे वाक्य सब्जेक्टिव्ह मूडचं आहे. तिसरं, इट इज नेसेसरी फॉर एव्हरी मेंबर टू इन्फॉर्म हिमसेल्फ फॉर द रूल्स. आता जर स्टडी केला आपण तर हे एकच वाक्य सिंगल सेंटेन्स आहे. मग सिंगल सेंटेन्स म्हणजे डिक्लेरेटिव्ह, म्हणजे डिक्लेरेटिव्ह म्हणजेच काय, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मग हे वाक्य असणार आहे इंडिकेटिव्ह मूडचं. पण इट इज नेसेसरी फॉर एव्हरी मेंबर टू इन्फॉर्म हिमसेल्फ ऑफ दिस रूल्स. मग आता यामध्ये एखाद्याला इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, इट इज मॅन्डेटरी, इट इज नेसेसरी, इट इज इम्परेटिव्ह. मग हे वाक्य पुन्हा सब्जेक्टिव्ह मूडमध्ये जाईल. सो दिस इज माय आन्सर. रन हा V1 आहे म्हणजे हे वाक्य इम्परेटिव्ह आहे. याच्यात फरक आहे बघा. हा इथं ऑर्डर देतो, रन टू द शॉप, ही ऑर्डर आहे, हे इम्परेटिव्ह आहे. हे नाही आहे कम व्हॉट मे, हे इम्परेटिव्ह नाही आहे. तो म्हणत नाही कम या म्हणून, नाही, हे सब्जेक्टिव्ह आहे ज्यामध्ये तो कंडिशन टाकतोय. कम व्हॉट मे, काही असू दे, आपण ते जाऊ म्हणजे जाऊ पुढे. सो बीसी इज माय आन्सर. बीसी म्हणजे पर्याय क्रमांक 2. आता खरं सांगायचं तर इथं उत्तर आपलं फक्त बी पाहिजे होतं, पण इथं ओनली बी नाही आहे, त्यामुळे सी सुद्धा अपेक्षित आहे. जर तुम्ही ह्या वाक्याचा बोध घेतला, नेसेसरी फॉर एव्हरी मेंबर टू इन्फॉर्म
म्हणजे खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा इन्स्ट्रक्शन देतो, सजेशन देतो, इट इज सजेस्टेड, इट इज रिकमेंडेड, अशी वाक्य सब्जंक्टिव्ह मूडची असतात. म्हणून BC इज एक्सपेक्टेड आन्सर. पर्याय क्रमांक आहे 2. 95 इच खूप सोपा प्रश्न आहे. इच काय आहे तर हा डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे आणि हा डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह पण असतो. मग आता या वाक्यामध्ये बघा, इच शुड, बघा, इच शुड लव्ह हिज ओन कंट्री. आता इथं काय म्हणतात, रेसिप्रोकल प्रोनाउन, रेसिप्रोकल नाही येतो, इच अदर, एव्हरी अदर. मग रिलेटिव्ह प्रोनाउन नाही येतो, रिलेटिव्ह कोणता असतो की हू, विच, दॅट. त्यानंतर डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन येस आहे तो. मग आता इनडेफिनिट प्रोनाउन आहे का, नाही आहे. इनडेफिनिट कोण कोण आहे, समबडी, एनीबडी, एनीवन, समवन, एव्हरीबडी, ऑल, सम, फ्यू ते आहेत. सो आपलं डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन सी हे आपलं उत्तर आहे. नंबर नेक्स्ट, पुढचा प्रश्न 96. आय विश माय ब्रदर हॅड बीन देअर. आता या वाक्यामध्ये बघा, आय विश माय ब्रदर, इथं विश हा V2 आहे आणि हॅड बीन हा पास्ट परफेक्ट आहे. मग पास्ट परफेक्टची कंडिशन जी असते ती असते इम्पॉसिबल, ती असते अनफुलफिल. मग आता बघू, अनरियल, अनरियल कंडिशन सिंपल पास्ट टेन्सची असते, हे उत्तर देणार नाही. हायपोथेटिकल येस हे उत्तर होईल. हायपोथेटिकल सिच्युएशन सिंपल पास्ट मध्ये पण येतं आणि पास्ट परफेक्ट मध्ये पण येतं. ऍक्शन विच हॅड ऑलरेडी ऑकर्ड इन द पास्ट, नाही, पास्ट मध्ये ते घडलं नाहीये, ते काल्पनिक आहे, खोटारडा आहे. कंप्लिशन ऑफ द ऍक्शन, नाही, ते कंप्लीट नाही आहे. मग उत्तर आहे माझं ओनली बी. ओनली बी म्हणजे पर्याय क्रमांक 1. मग आता हाच प्रश्न कॉपी पेस्ट आहे बघा. हा बघा, राज्यसेवा 2017चा प्रश्न आहे आणि हा कॉपी पेस्ट आहे. यात बघा, आय विश माय ब्रदर, हे बघा, विश्ड माय ब्रदर हॅड बीन हिअर. आणि या दोन्ही वाक्यांचं सिंपल पास्टची कंडिशन, पास्ट परफेक्टची कंडिशन, दोन्ही वाक्यांचं उत्तर आयोगाचं हेच आहे हायपोथेटिकल. आणि हायपोथेटिकल असतं जर विश सिंपल पास्ट किंवा पास्ट परफेक्टची असली तरी. म्हणून तेच कॉपी पेस्ट वाक्य विचारलंय आयोगाने. प्रश्न कॉपी होता, हा बघा, प्रश्न कॉपी आहे. सो याचं उत्तर ओनली बी म्हणजे 1 होईल. नंबर नेक्स्ट 97. बघा, सेल्डम, ऑलवेज, नेव्हर यावरती दरवर्षी प्रश्न येतो. पण त्यावरती कसा प्रश्न येतो की सेल्डम वाक्यात कुठे येतो, नेव्हर कुठे येतो, ठीक आहे, समटाइम्स कुठे येतो, ऑफन कुठे येतो. हे असतात ॲडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी, जे मेन वर्बच्या आधी येतात, नंतर आम्ही जर वॉजवरच्या नंतर येतात. यावरती आपण खूप काही टेस्टमध्ये, बॅचमध्ये बोललो आहोत. पण इथं त्याने खूप सोपं विचारलं की हे काय प्रकार आहे. तर हे ॲडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक सी म्हणजे 1 उत्तर आहे याचं. तर 97चं उत्तर 1 आहे. 98 सोपं आहे. या प्रकारचे प्रश्न आपण टेस्टमध्ये घेतलेच आहे. माय बुक, मग माय हा पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे, ज्याच्यानंतर पॉझेशन येतं. दिस बुक इज माइन हा पॉझेसिव्ह प्रोनाउन आहे, ज्याच्या आधी पॉझेशन येतं. मग पहिला येईल पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, दुसरा येईल पॉझेसिव्ह प्रोनाउन, म्हणजे सी, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नंबर नेक्स्ट, पुढचा 99 नंबरचा प्रश्न आहे. हा कॉपी पेस्ट आहे PSS 17. हे बघा, द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरीज हॅव गॉन अप, द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरी हॅज गॉन अप. कॉपी पेस्ट फुल स्टॉप पण कॉपी आहे. मग काय प्रश्न बघू बरं, बेसिकचा प्रश्न आहे हा. मग यामध्ये द कॉस्ट, वाक्याचा सब्जेक्ट द कॉस्ट आहे आणि हा सिंग्युलर आहे. मग या वाक्यामध्ये सिंग्युलर वर्ब पाहिजे. द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरीज, इथं हॅवच्या ऐवजी पाहिजे होता हॅज, हा एरर आहे. सी म्हणजे पर्याय क्रमांक 4. अगदी सोपा प्रश्न आहे हा. मग नेक्स्ट 100 नंबर आणि शेवटचा प्रश्न आहे आपला, कूल वन सील. मग आता कूल वन सील म्हणजे काय की वेट करत राहणे, टाइम वेस्ट करणे. बघा, हे इडियम दिले मी कायझन पुस्तकामध्ये पेज नंबर 105 ला. कूल वन सील, किक वन सील्स म्हणजे एखाद्या ठिकाणी वाट बघत बसणे आणि तिथं आपला टाइम बर्बाद करणे, त्याला म्हणतो आपण कूल वन सील. म्हणजेच काय, टू वेट ऑर टू बी केप्ट अवेटिंग. पर्याय क्रमांक 4 आहे उत्तर. तर बघा मित्रांनो, यामधलं एक थोडक्यात ऑब्झर्वेशन सांगतो. 1 प्रश्न कॉपी झालेत, हो, पण जास्त नाही आहेत. 2 होकॅप कॉपी झाल्यात, हो, जास्त नाही आहेत. पण काही प्रश्न असे आहेत की खूप सोप्यात सरळ होते की अगदी तुम्ही क्लिक करू शकतात. तर यामध्ये किती मार्क्स यावे, मी असं म्हणेल म्हणजे अगदी 38, 39, 40, 41, 42, 45. 38 ते 45 मध्ये आहात म्हणजे तुम्ही ऍक्च्युली पोस्ट होल्डर आहात, हे मी सांगेल. म्हणजे अगदी 47-48 मिनिटं खूप कमी लोकांना आहे, कारण तेवढं शक्य होणार नाही आहे, कारण पेपर थोडा मॉडरेट टफ होता. तर या पेपरमध्ये नवीन गोष्टी आपल्याला मिळाल्या, त्या म्हणजे होकॅप, त्याचे 4 पर्याय न देता वाक्य बनवल्यात. काहीतरी ग्रामरचे प्रश्न नवीन काढलेले आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत, जसं मूळचं एक वाक्य होतं. तर यानुसारच मी आपली आता एक नोट्स बनवतोय, जी नोट्स प्रिंटेड स्वरूपात तुम्हाला मिळेल नोव्हेंबर महिन्यामध्ये. या पेपरची मी वाट बघत होतो, या पेपरच्या बेसवरती मी ती नोट्स बनवेल. तर जी लोक झिरो एरर, ज्या लोकांनी कायझन आणि ज्या लोकांनी झिरो एरर मराठी वाचलायत, ते जातात 40 किंवा 40+ पण. ठीक आहे, थँक्यू.